आता बघा स्क्रीन शेअर केली का? आता प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आपली स्क्रीन आहे ना विजिबल माझे? हो सर. हो. प्रोजेक्ट ठीक आहे. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे माझी प्रॉब्लेम स्टेटमेंट? प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे? मला काय करायचं? हा ठीक आहे. मला प्रोजेक्ट काय करायचं? गिटहब आपल्या प्रोजेक्टमध्ये काय काय असणार आहे? सगळ्यात पहिले गिटहब, AWS. AWS कशासाठी? AWS थ्रू आपल्याला जेनकिन्स इन्स्टॉल करायचं आहे. ते झालं AWS झालं. नंतर गिटहब. गिटहब कशासाठी वापरतो आपण? गिटहब इज अ सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. बघा काय आपल्याला काय काय लागणार आहे? गिटहब. गिटहब काय आहे? SCM टूल, सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. नंतर AWS क्लाउड, याच्यावर आपल्याला इन्स्टन्स लॉन्च करायचं, म्हणजे कशासाठी? जेनकिन्स इन्स्टॉल करायचे त्याच्यावर. ठीक आहे. नंतर जेनकिन्स काय आहे? CI/CD सर्व्हर. नंतर डॉकर काय आहे? डॉकर काय? कंटेनर. अजून काय करतो आपण याच्यात? काय काय? डॉकर फाईल, रजिस्ट्री. अजून काय काय त्याच्यात? डॉकर कंपोज, पोर्ट मॅपिंग, डॉकर नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे अशा गोष्टी आपण याच्यात बघितल्या त्या डॉकर मध्ये. ठीक आहे. गिटहब काय? सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. तर गिटहबवर आपण काय करणार आहे ऍक्च्युअली? गिटहबवर आपण काय करणार आहे? आपण गिटहबवर सोर्स कोड आपण काय करणार आहे? तिथं स्टोअर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपला प्रोजेक्ट असेल का सोर्स कोड कुठं असेल बोललो मी? गिटहबवर. ठीक आहे. एक मिनिट. हे आता आपण डिस्कस केलेलं तसं हे एवढ्या गोष्टी आपण बघितलेल्या. ठीक आहे. आता आपल्याला यासाठी आपल्याला हे एवढे टूल्स यूज करून आपल्याला काय करायचंय? आणि स्क्रिप्ट पण लागेल का आपल्याला? ठीक आहे. शेल स्क्रिप्टिंग किंवा कोणती स्क्रिप्ट घ्या, स्क्रिप्ट आपल्याला रन करायची. काय करायचं? आपल्याला सगळ्या डिपेंडन्सी डॉकर थ्रू आपल्याला सगळ्या इन्स्टॉल करायच्यात. ठीक आहे. डॉकरचा यूज माहिती ना तुम्हाला? कसं यूज सांगू शकतो का कोणी? कंटेनर क्रिएशन साठी. कंटेनर का क्रिएट करतो आपण? का करतो? बेसिकली एक रिप्लेसमेंट लेयर, एक VM करता व्हर्च्युअल मशीन टाइप. आपण त्याचं एक इमेज डाउनलोड करून आपण कोणतंही सिस्टम डाउनलोड करू शकतो याचं कंटेनर मध्ये. आणि त्याच्यात काय करतो? लाईट वेट कंटेनर्स असतात. हा प्लस म्हणजे आपण काय करतो बोललो? स्नेल बोलली तसं एक कंटेनर आपण का क्रिएट करतो? कारण एक इमेज घेतो आपण आणि त्या इमेज मध्ये आपल्याला सगळ्या डिपेंडन्सी लागणार आहेत. आपल्या डिपेंडन्सी माहिती ना तुम्हाला? एक्झाम्पल, तुम्ही पायथॉन स्क्रिप्ट रन करता. ठीक आहे. मी पायथॉन स्क्रिप्टच घेतो. एक पायथॉन स्क्रिप्ट आहे तुमची आणि ह्या पायथॉन स्क्रिप्टला काय काय डिपेंडन्सी लागतात? म्हणजे त्याच्यात एक अशी इमेज करायची, आयसोलेटेड एक इमेज असते. एक म्हणजे एक मशीन अशी घ्यायची, त्याच्यात तुम्हाला जे काम असेल तुमचा सगळं कामाचं सगळ्या डिपेंडन्सी तिथं असणार तुमच्या. म्हणजे पायथॉन स्क्रिप्ट रन करायचे म्हणलं की सगळ्यात पहिलं त्या मशीनवर काय इन्स्टॉल पाहिजे? पायथॉन. अजून काय काय असेल? अजून त्या इमेज मध्ये गिट पण पाहिजे. गिट म्हणजे जे जे डिपेंडन्सी लागणार आहेत आपल्याला. तशात आपल्या डॉकर फाईल मध्ये आपण सगळ्या डिपेंडन्सी ठेवलेल्या आहेत तिथं. ठीक आहे. म्हणजे त्या डिपेंडन्सी आपल्याला हे सगळं जे काम करायचं ते आपल्याला एक पर्टिक्युलर आयसोलेटेड कंटेनर क्रिएट करून म्हणजे एक अशी एक इमेज घ्यायची आपल्याला, त्याच्या सगळ्या डिपेंडन्सी इन्स्टॉल पाहिजे त्या डिपेंडन्सी. आणि त्या इमेज पासून आपल्याला काय करायचं? म्हणजे
स्वतः आपल्याला काय करायचं, डॉकर फाईल लिहायची आणि डॉकर फाईलमध्ये आपल्याला ज्या ज्या डिपेंडन्सी पाहिजे आपल्याला ते सगळ्या त्या डॉकर फाईलमध्ये लिहायचं आपल्याला. आणि त्या डॉकर फाईलपासून आपल्याला काय करायचं, इमेज क्रिएट करायची. इमेज क्रिएट करून ती इमेज कुठे ठेवायची आपल्याला, डॉकर रजिस्ट्रीवर. आणि डॉकर रजिस्ट्रीवरून ती इमेज आपल्याला प्रत्येक टाइमला ती इमेज करून आपण ते हे सगळं आपलं प्रोजेक्ट ते आपण रन करू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुमची पायथॉन स्क्रिप्ट आहे किंवा सेल स्क्रिप्ट आहे तुमची. ठीक आहे, ह्या स्क्रिप्टमध्ये तुमचं काय काय रन करायचं, तुम्हाला काय काय सगळ्या गोष्टी सेल स्क्रिप्टमध्ये लिहिल्या असेल. आणि त्या स्क्रिप्टसाठी ज्या ज्या डिपेंडन्सी लागतात त्या डिपेंडन्सी तुमचं कशी कुठं असणार आहे, डॉकर इमेजमध्ये. आणि ती इमेज करून तुम्ही सगळं काय करणार आहे, हे सगळं बिल्ड हे ते करणार आहे. ठीक आहे, तर त्या डिपेंडन्सीसाठी आपल्याला काय लागणार आहे, डॉकर लागणार आहे. कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही इन्स्टॉल करायला किती टाइम लागते, मेमरी जाते, टाइम जाते. म्हणजे ज्या ज्या डिपेंडन्सी लागतात प्रत्येक वेळेस तुम्ही इन्स्टॉल करत बसणार. तुम्ही एक इमेज मध्ये सगळं स्टोअर करून ठेवणार आणि ती इमेज प्रत्येक वेळेस तुम्ही यूज करणार. आठवते तुमचं डॉकर फाईलचं तुम्हाला रिवाइज करायला लावलं होतं, केलं? हो सर. केलं ना? हो. म्हणजे एक इमेज बिल्ड करायची आणि त्याच्या सगळं आपलं हे असणार आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला एवढ्या गोष्टी लागणार आहेत. तर आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे ड्रॉ तशी डब्बे हे ते काढावं नसेल. ओके, म्हणजे आता काय करायचं आपल्याला, हा आपला गिटहब आहे. हे आपलं काय आहे, गिटहब आहे. ठीक आहे, आणि गिटहब आहे. गिटहब कशासाठी लागणार आहे आपल्याला, हा तुमचं सोर्स कोड स्टोर करायला म्हणजे एससीएम साठी. ठीक आहे, सोर्स कोड मॅनेजमेंट. आणि ते मल्टिपल डेव्हलपर लोक इथे जे काम करते ते हे काय करणार, सोर्स कोड लिहिणार आणि सोर्स कोड कुठे पुश करणार, ते गिटहबवर. आणि हा सोर्स कोड आपल्याला काय करायचं, म्हणजे एक्झाम्पल तुम्ही काय केलं, गिटहबवर तुमचा प्रोजेक्ट सगळं सोर्स कोड आहे, सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि याच्यातलं काय तुम्हाला रन करायचं, समजा एक्झाम्पल याच्याची स्क्रिप्ट आहे, ती स्क्रिप्ट तुम्हाला रन करायची. ते स्क्रिप्ट थ्रू तुम्ही सगळं बाकीचे जे तुमचं काम असेल, तुम्हाला माहिती आहे ना सेल स्क्रिप्टमध्ये जे ऑटोमॅटिक जे मल्टिपल कमांडचं जेव्हा ऑटोमेशन करायचं असतं आपल्याला, तर आपण स्क्रिप्ट यूज करतो. तुम्ही असं समजा त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या सगळ्या, ती एक स्क्रिप्ट लिहिली, म्हणजे ऑटोमेशन त्या स्क्रिप्ट थ्रू केले तुम्ही. मी डेमोसाठी पूर्ण स्क्रिप्ट एक्सप्लेन नाही करू शकत, कारण की तेवढं आपलं मी एक सिंपल कोणतीची स्क्रिप्ट तयार करतो, हॅलो वर्ल्ड किंवा तसलं काहीतरी. म्हणजे असं समजा त्या स्क्रिप्टमध्ये तुमच्या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि ती स्क्रिप्ट तुम्हाला रन करायची. इथं आपलं पुल द सोर्स कोड फ्रॉम जेनकिन्स. ठीक आहे, तुम्हाला जर प्रोजेक्ट समजा असं विचारलं तुम्ही काय काम करत होता, हे तुमचं काय जेनकिन्स आहे. ठीक आहे, हे काय तुमचं जेनकिन्स. ठीक आहे, हे जेनकिन्स आहे तुमचं. आणि आता तुम्हाला काय करायचं, इथून सोर्स कोड कुठून पुल करायचं तुम्हाला, गिटहबवरून. गिटहब काय बोललो मी तुम्हाला, इथं सगळं सोर्स कोड तुमचा गिटहबवर पडलेलं आहे तुमचं. ठीक आहे, तुम्ही काय करता, सोर्स कोड इथून हे करता, क्लोन करता किंवा पुल करता जेनकिन्स मध्ये. समजा हा योगेश आहे आणि स्नेहल आहे, हे दोघं कलिग्स काय करतात, प्रोजेक्टवर काम करतात. ठीक आहे, समजा तुमचं प्रोजेक्ट काय असेल, डेमो नावाचं प्रोजेक्ट, असं काहीतरी तुमचं एक प्रोजेक्ट असेल, याच्यात तुम्ही काम करता. सगळं सोर्स कोड तुमचं गिटहबवर आहे. तर गिटहबवरून तुम्ही सोर्स कोड क्लोन पुल कुठं करणार, जेनकिन्स मध्ये. आणि जेनकिन्स मध्ये तुम्हाला हे जेनकिन्स माहिती आहे काय काय असणार याच्यात तुमच्या, जे मला जे प्लगइन्स आहेत तुमच्या सगळे तिथं डाउनलोड करून. जेनकिन्स काय आहे तुमचं, CI/CD सर्व्हर आहे. तर तुम्ही याच्यात सगळं ऑपरेशन करणार. तुम्ही याच्यात काय लिहिणार, तुम्ही पाईपलाईन. ठीक आहे, फ्री स्टाईल बी करू शकता जॉब तुम्ही, पण पाईपलाईन. आता मी पाईपलाईन क्रिएट केली होती. ठीक आहे, फ्री स्टाईल पण आहे जॉब, पाईपलाईन. पाईपलाईन मध्ये काय केलं, तुम्हाला जे जे पाहिजे सगळ्या स्टेजेस तुम्ही पाईपलाईन मध्ये लिहिणार आहे. ठीक आहे, ते आपण जाऊ सगळ्या गोष्टी, फक्त तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, हा जेनकिन्स आहे. आता अजून काय इन्क्लूड केलं आपण, AWS. आपला जेनकिन्स कुठे इन्स्टॉल असणार, AWS क्लाउडवर जेनकिन्स इन्स्टॉल आहे आपला. ठीक आहे,
आणि काय असणार आहे डॉकर. डॉकर कशासाठी, डॉकर काय कशासाठी लागणार आहे आपल्याला, ज्या मशीनवर ही तुमची डॉकर रजिस्ट्री. ठीक आहे, ठीक आहे. ही काय तुमची डॉकर रजिस्ट्री, म्हणजे तुमचे इमेज इथे आहे, सगळे इमेजेस डॉकरचे जे इमेजेस आहेत ह्या रजिस्ट्रीवर आहे. ठीक आहे. आणि आता तुमचं जेनकिन्स मध्ये ह्या मशीनवर, हा तुमचा AWS मशीन एक्झाम्पल, आणि ह्या मशीनवर काय काय इन्स्टॉल करणार तुम्ही, जेनकिन्स डॉकर, म्हणजे जे तुम्ही यूज करणार ते तिथे या मशीनवर आहे तुमचं. आणि जेनकिन्सची प्लग इन पण पाहिजे तुम्हाला, म्हणजे जे प्लग इन पाहिजे त्या, समजा डॉकरची प्लग इन करताय तुम्ही. ठीक आहे. म्हणजे जेनकिन्स एक मशीन AWS, त्याच्यावर तुम्ही काय इन्स्टॉल कराल बोल मी काय केलं, डॉकर जेनकिन्स हे सगळ्या गोष्टी तुमचं त्या मशीनवर आहे. तुमचं AWS ते क्लाउड आहे की समजा उबंतू मशीन आहे तुमची, ही उबंतू मशीन आहे, आणि ह्या उबंतू मशीनवर तुमचं जेनकिन्स डॉकर जे जे जावा आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जे लागणार आहे सगळं तुमच्या ह्या मशीनवर इन्स्टॉल आहे. ठीक आहे. आणि ही डॉकर इमेज तुम्हाला कशी बनवायची, डॉकर फाईल इथंच असणार आहे तुमची. बघ तुमची डॉकर फाईल गिटहबवरच असेल. ठीक आहे. म्हणजे डॉकर फाईल पण कुठं असणार तुमची, गिटहबवर. तुम्ही डॉकर फाईल इथून तर कोड पुल होतं तुमचं, आणि तुम्ही बिल्ड जेनकिन्स थ्रू करणार. ठीक आहे. म्हणजे इमेज तुम्ही बिल्ड करणार, आणि कुठं पुश करणार तुम्ही, इथून इमेज बिल्ड करणार आणि पुश कुठं करणार तुम्ही, डॉकर रजिस्ट्रीवर. ठीक आहे. आणि नेक्स्ट टाइमला जर तुम्हाला इमेज लागली तर कुठून घेणार तुम्ही, डॉकर रजिस्टर. आता आपण जेनकिन्स थ्रू इमेज नव्हती बिल्ड केली ना, नसेल केली आपण जेनकिन्स थ्रू इमेज बिल्ड, म्हणजे पाईपलाईन मध्ये सगळं असणार आहे. ठीक आहे. आपल्या पाईपलाईन मध्ये काय काय असणार आहे, इमेज बिल्ड करणार आहे आपण. सगळ्यात आधी तुम्ही सोर्स कोड तुम्ही तुमच्या जेनकिन्स मध्ये घेणार, आणि त्याच्यानंतरची स्टेज मध्ये तुम्ही काय करणार, इमेज बिल्ड करणार. बिल्ड आणि टॅगिंग करून ती इमेज कुठं टाकणार तुम्ही, डॉकर रजिस्ट्रीवर. इथं तुमची इमेज आली तर तुम्ही इथून काय करणार, ती प्रत्येक वेळेस, आता एक टाइम तुमचं सगळं बिल्ड झालं, नेक्स्ट टाइम अजून ती इमेज लागली ना, ती इमेज तुम्ही कुठून पुल करणार, डॉकर रजिस्ट्रीवरून. ठीक आहे. डॉकर रजिस्ट्रीवरून ती इमेज पुल करणार, आणि ती इमेज तुम्ही इथे यूज करणार. म्हणजे त्या इमेज मध्ये काय असणार तुमच्या सगळं डिपेंडन्सी. क्लिअर, मी काय बोललो कळलं. हे बघा बरं काय कळलं तुम्हाला, म्हणजे सर ते इमेज कुठे स्टोर होईल, डॉकर रजिस्ट्रीवर. डॉकर रजिस्ट्री कशासाठी आहे, इमेजेस करतात असते, डॉकर इमेजेस रजिस्ट्री म्हणजे असतात. तुमचा डॉकर आठवला आता. हो. किंवा तुम्ही जे फ्रॉग, आता मी जे फ्रॉग बरोबर केलंय आणि डॉकर हब बरोबर केलंय, आणि अजून बाकी काही आर्टिफॅक्टरीज असेल तुमच्या, जे फ्रॉग वर हे आर्टिफॅक्टरी तिथे बी करू शकता आपण. स्टँडर्ड काय डॉकर हब यूज करतात लोक. ठीक आहे. आता आमच्या केसमध्ये डॉकर हबची रजिस्ट्री नव्हती त्यांच्याकडे, इंटरप्राइज ठेवायचं होतं सगळं, तर आम्ही जे फ्रॉग मध्ये केलं, आणि काही मी डॉकर हब मध्ये पण काही प्रोजेक्ट होते ते ठेवले. ठीक आहे. मोस्ट ऑफ द डॉकर हब यूज होती, पण जर विचारलं तुम्हाला जे फ्रॉग आपण यूज करू शकतो का, ठीक आहे करू शकतो आर्टिफॅक्टरीचं. ठीक आहे. आता तुमचं डॉकर हब आहे, डॉकर हबवर तुमची सगळी इमेज असणार, म्हणजे हे जेवढ्या इमेजेस तुम्ही बिल्ड करणार ते कुठं पुश करणार तुम्ही, डॉकर हबवर. तुम्ही पुश करायला तुमची रजिस्ट्री प्रायव्हेट असेल, कंपनी सगळं प्रायव्हेट असेल. ठीक आहे. प्रायव्हेट असेल तुमचं, त्यासाठी तुम्हाला युजर नेम पासवर्ड त्याचं लागेलच. ठीक आहे. हे कळलं, वाटलं अजून एक तरी डायग्राम काढतो. गिटहबवर काय काय असणार आहे तुमचं, डॉकर फाईल, तुमची स्क्रिप्ट. जर तुम्हाला काही ते प्रोजेक्ट तुमचं काही कशाविषयी, आता आपल्याकडे रिअल टाइम एक प्रोजेक्ट आपण मॅवेनचं घेतलंय, ऑलरेडी घेतलं, त्यासाठी मी काय ते रिपीट करत नाही. पण एखादी स्क्रिप्ट कशी हे करायची तुम्हाला, स्क्रिप्टमध्ये तुमचं सगळं, एखादी पायथॉन स्क्रिप्ट किंवा तुमची सेल स्क्रिप्टिंग असेल, त्याच्यात स्क्रिप्ट लिहिली असेल काय काय करायचं तुम्हाला, ती स्क्रिप्ट तुम्हाला रन करायचं असेल
त्यासाठी काय काय डिपेंडन्सी लागणार आहे तुम्हाला ते सगळं आपल्याला इन्स्टॉल करून हे बिल्ड करायचे. ठीक आहे. तुम्ही मॅवेनचा बघितला असा ना प्रोजेक्ट. ठीक आहे. हे बघा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात ना व्हॉट इज युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर तुम्ही काय काय काम केले काय नाही ते सांगावं लागते. इंट्रोडक्शन द्यावं लागतं तुम्हाला कसं आहे काय नाही तुम्हाला सांगायचं. आय वर्क ऑन AWS सेल्स स्क्रिप्ट काय ते बघू आपण नंतर. ठीक आहे. हा असं आपला सिनेरिओ असणार आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युली आपल्याला काय काय लागणार बोललो मी. गिटअप आहे त्याच्यावर आपला सोर्स कोड असेल. ठीक आहे. मी ऑलरेडी एक रिपॉझिटरी घेतलेली माझीच आहे त्याची सॅम्पल टीम सिटी म्हणून. याच्यावर मी एक प्रोजेक्ट नावाचं हे क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यात समजा तुमचं माझं सगळं सोर्स कोड हे ते सगळ्या गोष्टी आहेत माझं. ठीक आहे. आणि डॉकर फाईल तुम्ही कोणत्या पण फोल्डर मध्ये कुठे ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही. रन करताना फक्त तसं करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. आता इथं माझी डॉकर फाईल आहे. ठीक आहे. आता डॉकर फाईल जर तुम्हाला एक्सप्लेन जर करायचं डॉकर फाईल. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय काय लागणार बोललो मी. गिटहब आहे गिटहब AWS. आता हा जेनकी इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. सेकंड स्टेप काय आपलं फर्स्ट कळते का बघा बरं का. काय करायचं आपल्याला पहिली स्टेप काय तुमचं सोर्स कोड रेडी आहे का कुठं असणार आहे गिटहबवर आहे. सेकंड स्टेप म्हणजे प्रोजेक्टसाठी जेनकिन्स इन्स्टॉल करावं लागेल तुम्हाला. म्हणजे कोणती मशीन असेल तुमची. आपण मोस्ट ऑफ उबंतू बघितलं उबंतूच कंटिन्यू करू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉकर हबचा अकाउंट पाहिजे तुमचं. ठीक आहे. एवढंच लागतं ना. आणि एक स्क्रिप्ट लिहावं लागेल तुम्हाला. पायथन स्क्रिप्ट बघू आपण. ठीक आहे. एवढं लागणार आहे. तर आपण काय करू सगळ्यात आधी जेनकिन्स इन्स्टॉल करून ठेवू. गिटहब आहे आपलं. जेनकिन्स इन्स्टॉल कसं करायचं. एक मशीन घेऊ तुम्ही. कोणती मशीन घ्यायची उबंतूची. ठीक आहे. उबंतू जेनकिन्स प्रोजेक्ट उबंतू मशीन घेऊ. मशीन आम्ही 22 वाली यूज करतो तेच करू आपण. विंडोज कसं काय झालं मध्ये पोस्ट आहे बरोबर. हा 22.04 हा वाला यूज करतो आम्ही. तेच घेतो आणि लगेच लेटेस्ट कोणी यूज करत नाही. काही चालू असतं त्यांचं टेस्टिंग. जेनकिन्स प्रोजेक्ट नाव घेतलं. उबंतू सर्व्हर घेतला आपण. आणि T2 मायक्रो मीडियम घेतो. तसं आम्ही हे घेतो लार्ज मीडियम जसं लागेल रिक्वायरमेंटनुसार हे घेतो बरं का. मायक्रो बी घेऊ शकतो. मायक्रो घेतो काही नाही. आपली जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार हे घेतो आपण किती लागणार आहे काही नाही. आता आपल्याला काय लागते T2 मायक्रोच घेतो मी. ठीक आहे. होऊन जाईल याच्यावर. T2 मायक्रो घेतलं. त्याच्यानंतर कीपेअर ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं. ठीक आहे. माय लॅपटॉप ठीक आहे. सिक्युरिटी ग्रुप फक्त ETT पोर्ट ओपन पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर मला वाटतं हे आधीच आहे आपल्याकडे सिक्युरिटी ग्रुप. ETT पोर्ट ओपन असेल त्याच्यानंतर बाकी सगळं आहे कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता ह्या मशीनवर सगळ्यात आधी आपल्याला जेनकिन्स इन्स्टॉल करायचं. ठीक आहे.
आता जेनकिन्स कसं इन्स्टॉल करायचं काय करायचं आता तुम्ही सांगणार. आता मी ऑलरेडी सेटअप तयार करून ठेवणार होतो, पण नंतर लक्षात आलं म्हणलं थोडं बघावं म्हणजे. जास्त सगळ्या गोष्टी फ्रेशपासूनच घेऊ. काय करायचं पटकन सांगा. जावा इन्स्टॉल करावं लागेल जावा सर. इन्स्टॉल लागेल पहिले. सगळ्यात पहिलं काय करावं लागेल, यूपीटी. अपडेट हा एपीटी अपडेट करावं लागेल सर. अपडेट केलं सगळं ते मशीन अपडेट होऊन जाते. नाही केलं तर चालतं, समजा पॅकेज काही सगळं ऑलरेडी अपडेट असेल ना काही प्रॉब्लेम नाही, पण करून घ्यायचं एकदा. त्याच्यानंतर जावा इन्स्टॉल करायचं. 17 वाला चालू वाटतं ना. 17 वाला. सगळ्यात आधी बघून घ्यायचं जेनकिन्स ऑफिशियल वेबसाईटवर कोणते कम्पेटेबल आहे. 17 आहे, ठीक आहे. इथं बघून घ्यायचं. कुठं बघायचं, ही जेनकिन्सची ऑफिशियल वेबसाईट jenkins.io. कोणत्या कोणत्या व्हर्जनला आपण आताच बघितलं वाटतं मागं की नाही. डॉक्युमेंटेशन मध्ये गेलो तुम्ही, इन्स्टॉलिंग जेनकिन्स मध्ये जर गेला तुम्ही, तेच कुठेतरी असतं जावा प्लॅटफॉर्म. आठवत नाही मला. इन्स्टॉलिंग जावा रिक्वायरमेंट ते पेज मध्ये बघायचं बघा. 17 म्हणजे चोवीकडे 17 आहे. कोणते व्हर्जन करा, 17 चोवीकडे म्हणजे 17 वाला घेऊ आपण, ठीक आहे. इथं जर तुम्ही जावा जरी असं सर्च केलं सर जावा, तर बघा इथं व्हर्जन दाखवते, तर आपल्याला 17 वाला घेऊ, ठीक आहे. जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर काय करावं लागतं आपल्याला, ते जेनकिन्स वेबसाईट वरती जाऊन लॉंग सपोर्ट आपल्याला जेनकिन्स इन्स्टॉल करावं लागेल. काय जेनकिन्स, कुठं जेनकिन्स वेबसाईट वरती jenkins.io. कुठं क्लिक करू आता, डॉक्युमेंटेशन आता इन्स्टॉलिंग जेनकिन्स. आता लिनक्स आता डेबियन उबंतू लॉंग रिलीज सपोर्ट आहे ना, ते सर्व बॅश कॉपी लॉंग करायचं. टर्म सपोर्ट वाला घ्यायचं, ठीक आहे. हा घेतलं, हा पेस्ट करायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं बोललो मी, आता आपल्याला ते जेनकिन्स ऍक्सेस करायचं ना, मग त्यासाठी त्याचा पब्लिक आयपी घ्यायचा आणि जेनकिन्स पोर्ट कोणत्या याच्यावरती ओपन होतं, तर 880 पोर्टला जेनकिन्स होतं ना, मग आयपी ऍड्रेस पब्लिक आयपी ऍड्रेस चेंज पण करतात, आठवतं ना तुम्हाला. हो हो ठीक आहे. सिस्टीम सीटीएल स्टार्ट जेनकिन्स. स्टार्ट ऑलरेडी status असतं केलं बहुतेक, तरी आहे ऍक्टिव्ह आहे, स्टेटस करून बघतो, ठीक आहे. याच्यानंतर आता जेनकिन्स आपल्याला पब्लिक आयपी घ्यायचा. पब्लिक आयपी घ्यायचं आणि कोणत्या पोर्ट असेल ते पब्लिक आयपी आणि 880 पोर्ट वरती रन होतो ना जेनकिन्स. थोडं टाइम लागेल. ही ब्राउझरचा काही प्रॉब्लेम असेल ते बघू आपण, त्याला काय जाते. सिक्युरिटी ग्रुप द्या ना सर, EC2 ला. सिक्युरिटी ग्रुप स्टार्ट आहे, सिस्टीम CTL कारण वन घेतला वाटतं ना, बघून घेते. एजवर नाहीतर एजवर बघा एकदा सर. नाही ते येतं थोडं, मला वाटतं रिस्टार्ट करतो मी एकदा. हे येतं पोर्ट बघायचं आधी. आता 880 पोर्टवर ओपन होतं. कुठे जाणार तुम्ही, इथं जाणार आणि कुठे आपला सिक्युरिटीवर गेला, सिक्युरिटी कारण की लॅपटॉप मध्ये कुठेतरी काहीतरी असेल प्रॉब्लेम. थोडं हे बघा, 880 चालू आहे, ऑल ट्रॅफिक पण चालू आहे. ऑल ट्रॅफिक असले ना बाकीची कशाचीच काही गरज नाही आपल्याला, ठीक आहे. हे सिक्युरिटी ग्रुप मी अटॅच केलेले, सगळ्या परमिशन आहे, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आहे आपल्याकडे. लोड आला मे बी टाइम बी लागत असेल ना.
थोडा टाइम लागतो त्याला, कारण की रिस्टार्ट लोड व्हायला. आता हे काय आता बघा, आता काय करायचं तुम्ही सांगणार आहे. तुम्ही आता सर ह्याच्यामध्ये आपले पासवर्ड आहे जेनकिन्सचा, मग ते लोकेशन दिलेलं आहे पासवर्डचं. कॅट हा URL कॉपी करायचा आणि कॅट करून तो लोकेशन टाकायचं ते. आणि हा ती पासवर्ड की कॉपी करायची आणि ऑलरेडी तिथं paste करायची. सांगितलं एक्सप्लेन करून, कारण की आपला प्रोजेक्ट आज काय व्हायचं नाही असा. हा ते झालं. नंतर आता इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स हे होते. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट काय करायचं आपल्याला, गिटहब जेनकिन्स डॉकर इन्स्टॉल करावं लागेल. कुठे करावं लागेल इन्स्टॉल? डॉकर ह्याच्यावरती AWS क्लाउड वरती. म्हणजे या उबंतू मशीनवर हा उबंतू मशीन. डॉकर इन्स्टॉल करून जेनकिन्सला परमिशन पण द्यावं लागेल, माहिती का डॉकरची. कारण की डॉकर ऍक्सेस करायची पण जेनकिन्स, हा जेनकिन्स युजर कोण आहे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारलं. जेनकिन्स युजर जेनकिन्सच आहे, ठीक आहे. जेनकिन्स युजरला हे डॉकरच्या ग्रुपमध्ये असं म्हणजे परमिशनसाठी त्याला तिथं टाकायचं आपल्याला. त्यानंतर आपण सगळ्यात पहिलं काय करायचं, आपल्याला डॉकर इन्स्टॉल करायचं, ठीक आहे. हे तर चालूच आहे समजायचं. तर डॉकर इन्स्टॉल करायसाठी आता सर तुम्ही जर बघितलं तर डॉकर जर सर्च केलं तर ऑटोमॅटिक उबंतूचे एक प्लस पॉईंट आहे, ते दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला माहिती apt इन्स्टॉल डॉकर आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मी तुला डॉकर इन्स्टॉल करून टाकतो, ठीक आहे. मी आता डॉकर इन्स्टॉल करेन, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही परमिशन नाही दिलं, ठीक आहे, मी देत नाही आता काहीच, आता देत नाही मी, तर बघू. आता बघा, अरे हा एजंट काय झालं का आपण. आता मी काय करतो, हे युजर काहीतरी सचिन नावाचं क्रिएट करतो. हँग कसं काय झालंय. तर सेव्ह अँड कंटिन्यू करतो, ठीक आहे. आता आपलं जेनकिन्स इन्स्टॉल झालंय, ठीक आहे. आता काय करावं लागणार आपल्याला, कळतं ना मी काय बोलते ते. हो हो सर. हो सर. आता आपल्याला काय पाहिजे, डॉकर आणि गिटहब डॉक्टर आपल्याला रिपॉझिटरी. इमेज हा आता सर आपल्याला जर आपला सोर्स कोड आहे तो सोर्स याच्यावरती गिटहब वरती आहे, तर मग आपल्याला हे करावं लागेल, क्लोन करावं लागेल फर्स्ट. आणि ती रिपॉझिटरी आपल्या मशीनवरती घ्यावं लागेल, म्हणजे जेनकिन्स मध्ये घ्यावं लागेल. बघा, आता ऑलरेडी आपलं मला माहिती आहे, आपण सजेस्टेड प्लगइन केलं तर प्लगइन डाउनलोड झाल्या. सगळ्यात आधी प्लगइन्स कशासाठी यूज करतो आपण, हा प्लगइन्स कशासाठी यूज करतो आपण. ते म्हणजे काहीतरी एखादी असणार ना कॉन्फिगरेशन, ते ऑलरेडी आपल्याकडे प्रेझेंट राहील. हा, एक्सटेंड द फंक्शनॅलिटी ऑफ द जेनकिन्स, त्याची डेफिनेशन आहे ना. तर आपल्याला काही एक्स्ट्रा काही गोष्टी आपल्याला यूज करायचं असं. आता मला काय करायचंय, डॉकर यूज करायचं, तर डॉकरची प्लगइन्स पाहिजे माझ्याकडे. मला गिट यूज करायचं, आता ठीक आहे. आता मी सजेस्टेड प्लगइन्स केलं म्हणून माझ्याकडे गिटची असेल, पण नसलं तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागणार, त्याची प्लगइन्स डाउनलोड करावं लागणार. आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला कोणतं ऍप्लिकेशन पाहिजे असं, तुम्ही काय करता, गुगल प्ले स्टोरवर जाता, तिथून ते
इन्स्टॉल करतात, तसं तुम्हाला प्लगइन्स काय करायची, इन्स्टॉल करायचे. तर त्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल, प्लगइन्स बघा, ऍड रिमूव्ह प्लगइन्स दॅट एक्सटेंड द फंक्शनॅलिटी ऑफ द जेनकिन्स. तर मी प्लगइन्सवर गेलो आणि अवेलेबल प्लगइन्सवर जायचं आणि तर मला कोणती प्लगइन्स पाहिजे. आता गिटची माझ्याकडे आहे का बघतो आधी सगळ्यात आधी. मला वाटतं गिटचं ऑलरेडी आपण इन्स्टॉल केलेलं ते काय दाखवत नाही. ठीक आहे, मी डॉकरची करतो. आता डॉकरची का करतो मी, डॉकरची का प्लगइन इन्स्टॉल करतो मी, आपल्याला ही पाईपलाईन लागते डॉकर पाईपलाईन, पण मी त्याच्या रिलेटेड करून टाकतो, नंतर नको काही. ठीक आहे, ठीक आहे, दोनच करतो. हे डॉकरची का करतो, कारण की मला डॉकरचं पण काम करायचं ना. कळलं मी काय बोलतोय ते तुम्हाला. मला काय करायचं, माझ्या जेनकिसवर मला आता तुमचे डायग्राम बघा ना तुम्ही, कुठे गेले ते डायग्राम. एवढ्या गोष्टी लागणार आहे आपल्याला. गिटअप म्हणजे ज्या मशीनवर आपल्या गिटअपचा ऍक्सेस, प्लगइन्स हे ते सगळ्या जेनकिन्स मध्ये तुम्हाला जेनकिन्स थ्रू ज्या ज्या गोष्टी तुम्हाला यूज करायच्यात ना, त्याची तुम्हाला प्लगइन्स डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, आणि ते तुमच्या मशीनवरती ते इन्स्टॉल असावं ते. आता गिटअप तुमच्या ऑलरेडी उबंतूचं आहे म्हणून इन्स्टॉल आहे, जर नसलं तर तुम्हाला गिटअप पण ह्या जेनकिन्सचं सर्व्हर आहे ना तुमचं, तिथे इन्स्टॉल करावं लागलं असतं. गिटअप इन्स्टॉल करावं लागेल, डॉकर करावं लागेल आणि त्याच्या प्लगइन्स तुम्हाला जेनकिन्स मध्ये ते इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला डॉकर यूज करायचं. तुम्हाला डॉकर म्हणजे डॉकरचे जे जे तुम्हाला बिल्ड पुश, तुम्ही नाही का आपण डॉकरचे सगळे फंक्शन बघितले होते, इमेज बिल्ड करतो, त्याचं कंटेनर क्रिएट करतो, कंटेनर रन करतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा थ्रू बघायच्या, जेनकिन्स थ्रू. तर आपल्याला प्लगइन्स पाहिजे ना जेनकिन्सची. आता तुम्ही ह्या मशीनवर जेनकिन्स सगळं इन्स्टॉल केलं तुम्ही, म्हणजे बघा मला सिंपल भाषा सांगायचं, ज्या सर्व्हरवर तुमचं समजा हा तुमचं उबंतू सर्व्हर आहे. ठीक आहे, आणि जेनकिन्सचं सर्व्हर आहे समजा तुमचं उबंतू सर्व्हर. याच्यात काय काय इन्स्टॉल आहे तुमचं, जेनकिन्स, गिट, डॉकर, अजून जे तुम्हाला यूज करायचं असेल ते जावा असेलच. ठीक आहे, जेनकिन्स असेल, हे सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या उबंतू मशीनवर. ठीक आहे, आणि तुमचे जेनकिन्स तुम्ही इथून रन करता, समजा इथून रन केलं की तुमच्या ह्या सर्व्हर तुमचं हे जेनकिन्स आहे तुमचं, वेबवर यूज करतो तुम्ही जेनकिन्स. आणि जेनकिन्स मध्ये त्याच्या सगळ्या प्लगइन्स तुम्हाला पाहिजे, प्लगइन्स ह्या सगळ्याचे. जेनकिन्स तुम्ही कुठे बघा, एक URL घेऊन तुम्ही वेबवर तुम्ही यूज करता जेनकिन्स. हे काय तुमचा हा वाला जेनकिन्स आहे, हा जेनकिन्स तुम्ही रन करता, पण ते तुम्हाला सगळं यूज करायसाठी तुम्हाला त्याचे प्लगइन्स पाहिजे. तर मी करतो प्लगइन्स इन्स्टॉल. ठीक आहे, इन्स्टॉल करतो. ठीक आहे, होईल ते बॅकग्राऊंड मध्ये रन होईलच. आता गिटचे तर आहेच आपल्याकडे प्लगइन्स, ते सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आता बघा जेनकिन्स जे जे गोष्टी आपल्याला प्लगइन्स लागते त्या सगळ्या आपण केलेल्या आहेत. पण आता तुम्हाला डॉकरचे काही कमांड जर जेनकिन्स थ्रू जर रन करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिलं म्हणजे जेनकिन्सला तुम्हाला काय करावं लागेल, जेनकिन्सला त्या परमिशन द्यावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी कमांड बघितलीत आपण, आठवते एक ग्रुप तयार करून त्याला हे केलं आपण, दिलती काय बघा. ठीक आहे, मी अजून एकदा सांगतो. आता एवढं झालंय सगळं आपलं कॉन्फिगरेशन. ठीक आहे, तर आपल्याला आपण जर असं नाही केलं तर आपल्याला इश्यू येणार आहे. त्यासाठी मी काय करतो ते तुम्हाला आता ती गोष्ट आपण रिझॉल्व्ह करून घेऊ ना. ते म्हणजे सगळ्यात आधी त्याला काय करू आपण, जेनकिन्सला डॉकरचं म्हणजे डॉकरच्या ज्या सगळ्या कमांड रन करायचे ते तेवढी त्याला परमिशन देऊन टाकू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे कसं लागणार माहिती का तुम्हाला, हे जेनकिन्सला कोणाबरोबर इंटरॅक्ट करायचंय, डॉकर बरोबर. म्हणजे विदाउट कॉन्फिगरेशनचं तुम्ही डॉकर यूज करू शकत नाही जेनकिन्स मध्ये. आणि डॉकरच्या ग्रुप मध्ये सांगावं लागेल तुम्हाला, त्याच्यात एंट्री करावं लागेल ह्या युजरला तुम्ही त्या परमिशन्स, म्हणजे डॉकर ग्रुपमध्ये तुम्हाला अलाव करावं लागेल. सगळ्यात आधी काय, आता सुडो तुम्ही आता बघा तुम्ही रिअल टाइम, आता मी रूट युजर आहे म्हणून सुडो घेत नाही, पण तुम्हाला रिअल टाइम तुमचं कोणतरी युजर असेल तुम्ही काय करणार आहे, यूज सुडो म्हणजे सुपर युजर डू. त्याच्यानंतर युजर मोड कमांड, युजर मोड आठवते, म्हणजे युजर अकाउंटचे आपल्याला काय करायचं ते म्हणजे एक तर प्रॉपर्टी चेंज करतो ना त्याची आपण, युजर मोड, युजरचं मोड चेंज करायचंय. आता आपलं युजर कोणचं आहे, आता काय करायचं, हायपन ए
हायपन येचं काय होतं लॉंग फॉर्म? युजर मोड कमांडला काय सांगतो? हायपन ये म्हणजे ह्या युजरला काय करायचं? अपेंड म्हणजे त्याला ते टाकायचं त्या ग्रुपमध्ये. हायपन ये आणि जी फॉर ग्रुप असेल ना. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं? कोणता ग्रुप आहे तुमचा? डॉकर. आणि कोणाला काय द्यायचं तुम्हाला? या ग्रुपचं नाव आहे एक्झाम, ठीक आहे. डॉकरचा ग्रुप आहे. तुम्हाला काय करायचं? म्हणजे जेनकिन्स युजरला याला परमिशन द्यायचं त्याला. आता हे यूज करू शकते डॉकर. आता जेनकिन्स डॉकर यूज करू शकतो. आता त्यासाठी आता तुम्हाला बघा सुडो करून त्याच्यात तुम्ही जेनकिन्स युजरमध्ये जाण्यापेक्षा मी काय करतो? सर्व्हर आता काय करतो? आता बघा हे नाही काय, मला वाटतं हे ग्रुप्स जेनकिन्स जरी बघितलं आपण तर दिसेल आपलं मे बी कॅटीटीसी आहे आपलं जेनकिन्स डॉकर दिसतं इथं. कॅटीटीसी करून मी बघू शकतो तुम्ही, ठीक आहे. आता तिथे मी डिटेलमध्ये जाणार नाही. आता बघा आता तुमचं डॉकर पण इन्स्टॉल आहे परमिशन. आता डॉकर इन्स्टॉल आहे तुम्हाला तर दाखील नाही मी. बघा डॉकर इन्स्टॉल आहेच की तुमचा, असे बघू शकतो ना आपण. हा आहे डॉकर इन्स्टॉल आहे. त्याला युजर मोडनी ही दिली त्याला ही वाली कमांड. वाटलंच तर मी ही कमांड वाटल्यास तुम्हाला कुठतरी लिहून काढतो म्हणजे विसरायला नको. कळलं ना? आता काय केलं ते कळलं ना तुम्हाला? बाकी सोडा तुम्ही. आता काय कळलं तुम्हाला? आता काय केलं ते? आता मी काय करतोय? सर्व्हर रिस्टार्ट करावं लागेल ना मला. एवढं मोठे चेंजेस केले आपण तर सर्व्हरला रिस्टार्ट करावं लागेल ना साहजिक, ठीक आहे. तुम्हाला जर हे बघा, तुम्हाला जर डॉकरचे ऍक्सेस इथं जाऊन जर चेक करायचं असेल तर तुम्हाला जेनकिन्स युजरला जायसाठी कमांड काय सांगा बरं मला? सांगा पटकन. मला युजर स्विच करायचंय मला आणि माझं युजर कोणतं बोललो मी तुम्हाला? जेनकिन्स. तर कमांड काय सांगा बरं लवकर. मी डिटेल मध्ये सांगतोय कारण की तुम्ही विसरलात. स्विच युजर आठवते का कमांड? SU हायपन युजर नेम. स्विच युजर केलं का आपण? आहे का? हॅलो. हो सर केलं होतं. स्नेल लेक्चर बघितलं नाही का लिनक्सचे? युजर आपण क्रिएट केलते, स्विच केलते, त्याला परमिशन दिली होती. एकदा बघून घ्या, ठीक आहे. आता मी कोणते युजर वर आलो? आता कुठं आलो मी? SU हायपन जेनकिन्स. आता इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन विचारते जेनकिन्स युजर कोण आहे? तुम्ही म्हणता सर ऍडमिन आहे. जेनकिन्स युजर जेनकिन्सच आहे, ठीक आहे. जेनकिन्स मध्ये आलो आणि इथं तुम्ही चेक करा ना डॉकर हायपन व्हर्जन चेक करा तुम्ही. बघा डॉकर आहे याच्यात ऍक्सेस करून, ठीक आहे. कळलं? ठीक आहे. मी एक्झिट करू. मी थोडं असं डिटेल मध्ये नव्हतं सांगणार पण ठीक आहे तुमचं एक रिवाइज तरी झालं. आता काय करायचं बोललो मी तुम्हाला? सिस्टीम CTL रिस्टार्ट. सिस्टीम CTL रिस्टार्ट जेनकिन्स रिस्टार्ट करतो. आता आपला सेटअप कंप्लीट झाला बरं का. सेटअप अजून एक गोष्ट राहिली सेटअप करायला. डॉकर हबचा अकाउंट सगळ्यांनी क्रिएट केला का? डॉकर हबचा अकाउंट मला एवढं सांगा. डॉकर हब सगळ्यांनी केलंय का? म्हणजे अकाउंट क्रिएट त्याच्यात? हो सर. ओके काय प्रॉब्लेम? हो सर. डॉकर हब कशासाठी असं बोललो? डॉकर हब काय? डॉकर वरती रजिस्ट्री असते ना सर. इमेजेस काय स्टोअर करतो तिथे आपण? डॉकरच्या इमेजेस स्टोअर करतो, ठीक आहे. इमेजेस स्टोअर करतो. रजिस्ट्री ऑफ इमेजेस. हा ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? डॉकर हबचा अकाउंट आहे आपल्याकडे आणि ते कशासाठी लागणार आहे आपल्याला? आता आपण जी इमेज क्रिएट करणार आहे जेनकिन्स थ्रू. आतापर्यंत आपण लोकली सगळी इमेज क्रिएट करत होतो, आहे की नाही? आणि कमांड तर सगळ्याला माहित असेलच. तर आपल्याला डॉकर हबचं पण लॉग इन करून ठेवतो इथं.
लॉग इन करून ठेवतो. हाच असेल ईमेल. ठीक आहे, हाच अकाउंट आहे. आता बघा इथं मी सगळ्या रिपॉझिटरी माझे काय आहे तिथं सगळे इमेजेस आहे माझे. पायथॉन डॉकर हे ते समजा हे की सोनर क्यूब ऑक्सिजन काही असे इमेज असेल तर हे काय इथं माझे इमेजेस असणार आहे. ऑलरेडी आपण डिस्कस केलेले बघितले. हे पुश हे ते करतो आपण. नेक्स्ट तुमचे इमेजेस V1 V2 काय आहे ते तुमच्या. ठीक आहे, तर आपण काय करायचं एक नवीन रिपॉझिटरी इमेज सगळे इथं क्रिएट करायचंय आणि याच्यात आपण काय करायचं आपल्याला काय करायचंय ती इमेज इथं आणायचं आपल्याला. कुठं आणायचंय डॉकर हबला. ठीक आहे, आणि इथून पुढे इथूनच यूज करायची तुम्हाला ती इमेज. आता बघा एवढंच क्लिअर झालं ना तुम्हाला. येस सर. आता आपण काय करू आता काय करायचं आपल्याला. हा लॉग इन करतो ना. स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. ठीक आहे, असं बोर नको व्हायला तुम्हाला. आता तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला पुल द सोर्स कोड फ्रॉम जेनकिन्स ते घ्यायचंय आणि ते तर तुम्हाला माहिती आहे. आता पण तुम्हाला डॉकर फाईल समजून सांगतो आधी. ठीक आहे, मी वाटलंच तर आता मी लिहिण्यापेक्षा इथे एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. तिथं चांगलं दिसेल तिथं. नवीन विंडोज करतो. हे आधीच डिलीट करून टाकतो. कर्सरला एकच मिनिट. आता बघा इथं काय करतो आपण डॉकर फाईल. कुठे गेली ती डॉकर फाईल. आता मी टाईप करायचं गेलो ना खूप टाइम लागेल. पाईपलाईन सांगतो तुम्हाला. हे टाईप करायला खूप टाइम लागेल. पाईपलाईन टाईप करून दाखवेल मी. ठीक आहे, दिसते आता. ओके करून टाकू इन्स्टॉल. इथून प्लग इन इन्स्टॉल करायला सांगितलं तर करून टाकू. काय लागतं आपल्याला. आता हे काय बोलते फ्रॉम उबंतू. इमेज नेम बेस इमेज लागेल ना सर त्याला. बेस इमेज कोणत्याच्यावर मिळते. आता फ्रॉम उबंतू तुम्हाला उबंतूची बेस इमेज घ्यायची ती घ्या तुम्ही. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही इथं काही घ्या. तुम्ही रेड हॅट लिनक्स घ्या काही घ्या तुम्ही. तर मी आता आपलं सगळं उबंतू मध्ये चालत उबंतूच घेतलं मी. म्हणजे माझी बेस इमेज म्हणजे एक बेस इमेज असती. फर्स्ट लेअर ऑफ दी नाही का पहिल्यांदा जी पहिली लेअर असते आपली ती कोणती असणार आहे तुमची ही वाली फ्रॉम उबंतू. ही तुमची बेस इमेज असेल. आणि मी काय इन्स्टॉल केला माहितीये का. हे सगळ्यात आधी हे टाइम झोन साठी केले. ठीक आहे, हे मी टाइम झोन साठी म्हणजे काय होतं माहितीये का. आधी नव्हतं विचारत मी कारण की मी आपलं प्रॅक्टिकलच्या टायमाला मला ते टाइम झोनचं मध्येच विचारायचं ना. आणि तुम्हाला माहितीये जर पाईपलाईन चालू झाली तर पहिले युजर इनपुट तुम्हाला असं टाकता येत नाही. ते असंच तिथपर्यंत येऊन थांबतात की नाही का पुढे जातात नाही त्याच्या. त्यासाठी मी कसं टाकलंय टाइम झोन साठी. बघा सगळ्यात आधी मी त्याला अपडेट केलं. नंतर टाइम झोनचं ते इन्स्टॉल केलं. टाइम झोन एक हे समजा इन्स्टॉल केलं ते. आणि त्याच्यानंतर नॉन इंटरॅक्टिव्ह म्हणजे इंटरॅक्टिव्ह म्हणजे नाही का तुम्हाला मॅन्युअली काय नाही ऑटोमॅटिकली ते जे तुमचं लोकल टाइम झोन असेल ते सेट व्हायला पाहिजे. त्यासाठी मी ही कमांड मी इंटरनेटवरून कॉपी केली. ठीक आहे, स्वतःने लिहिली मी कारण की एका एरर आलताय आधी नव्हते. तर मग त्यासाठी मी काय केलं कॉन्फिगर केले नॉन इंटरॅक्टिव्ह टाइम झोनचं नाही का असं ऑटोमॅटिकली लोकल टाइम झोन जे आहे ते सेट होईल. ठीक आहे, तर
कंपनीत हे नाही यूज करत मी, असं टाइम झोनचं मला तिथे गरज पडली नाही, हे इथं पडलं. ठीक आहे, हे केलं मी. आणि आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला माहिती आहे रन कमांड काय करते. रन कमांड, हे रन कमांड यूज करतो मी. रन काय करते, डॉकर फाईल मधलं रन काय करते, एक्झिक्यूट करते सॉफ्टवेअर. हा रन करते. ठीक आहे, हा हे रन करते. म्हणजे जे जे तुम्हाला कमांड पाहिजे ते काय करणार तुम्ही, रन करणार. ठीक आहे, हे टेक्स्ट फाईल डॉकर फाईल त्याचे तुम्ही सगळे इन्स्ट्रक्शन तुमचे 1 बाय 1. सगळ्यात आधी तुम्ही हा टाइम झोनचं हे रन केलं, कमांड ही रन केली, त्याच्यानंतर हा वाला रन केले. म्हणजे उबंतू मध्ये कमांड रन करतो तसंच की आहे की नाही. ठीक आहे, आणि फ्रॉमचं तर कळलं तुम्हाला, रन काय करतो तुम्ही, आणि लेबल हे त्याच्यानंतर रन केलं. अजून काय करता तुम्ही, म्हणजे तुम्हाला बिल्ड प्रोसेस मध्ये तुम्हाला जे कमांड रन करायचे तुम्ही रन ह्या इन्स्ट्रक्शननी रन केलं. एपीटी गेट अपडेट -y त्यासाठी कमांड अपडेट करायसाठी सगळ्यात आधी, आणि एम्परसेंट डबल घेतलं कारण की मला अजून पुढं पण जायचं. ठीक आहे, स्लॅश म्हणजे इस्केप काहीतरी बोलतो ना आपण, ते केलं. त्याच्यानंतर इन्स्टॉल -y म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला हे विचारू नको ते काय ते. आता बघा डॉक्सिजन इन्स्टॉल, हे डॉक्सिजन काय आहे. आता हे कसं एक प्रोजेक्ट आहे आमचा, त्यासाठी आम्हाला डॉक्सिजन लागते. ठीक आहे, म्हणजे मला वाटतं इंटरेस्ट काहीतरी एक गोष्ट येते त्यासाठी लागते, ते डेव्हलपर साईडचं त्याचं काहीतरी कॉन्फिगरेशन आहे. हे डॉक्सिजन आहे, ते प्रत्येक वेळेस इन्स्टॉल करायला खूप मोठं ऍप्लिकेशन नाही का, असं खूप टाइम घेतं प्रत्येक वेळेस इन्स्टॉल करायसाठी. त्यासाठी काय केलं आम्ही, हे डॉक्सिजन त्या डॉकर फाईलमध्ये लिहिलं होतं. ठीक आहे, त्याच हे 2-3 कमांड आहेत का 3, ह्या डॉक्सिजनला सपोर्ट लागणार आहेत ते. म्हणजे हे तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता डॉक्सिजन हे त्यासाठी. ठीक आहे, हे एवढं ह्या डॉक्सिजनसाठी एवढ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, आणि हे तुम्ही प्रत्येक वेळेस नाही का मॅन्युअली इंटर वाय म्हणून येस करावं लागतं, ते करायची गरज नाही. त्यासाठी हे लिहिलं मी. सगळ्यात आधी सिस्टीम अपडेट केली, हे केलं. आणि पायथॉन 3 तुम्हाला पायथॉन 3 यूज करायचं ना. ठीक आहे, आता पायथॉन यूज करायचं तुम्हाला माहित असेल ना, पायथॉन 3.1 2 3 काहीतरी असे व्हर्जन चालू आहेत पायथॉनचे. तर तुम्हाला पायथॉन 3 म्हणजे पायथॉन इन्स्टॉल करायची तुमची कमांड आहे. ठीक आहे, कोणती कमांड आहे पायथॉनची, कनेक्शन गेलं. ठीक आहे, तुम्ही पायथॉनची जर कमांड जर चेक केली तर तुम्हाला हे, ठीक आहे, पायथॉन 3 5 केलं. आणि हे इन्व्हायरमेंट व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट तुम्ही ते पण इन्स्टॉल केले. ठीक आहे, हे तुम्ही इन्स्टॉल करता. इथं जे तुम्ही रन मध्ये देता तुम्ही, म्हणजे अपडेट आणि नेसेसरी जे पॅकेजेस आपल्या प्रोजेक्टसाठी लागणार आहेत तुम्ही ह्या ब्लॉकमध्ये इन्स्टॉल करता. ठीक आहे, हा ब्लॉक काय बोलते, तुम्हाला जे नेसेसरी जे पॅकेजेस लागणार आहेत तुम्हाला तुमच्या ह्या ब्लॉकमध्ये. ठीक आहे, तुम्हाला अजून काय जरी लागलं, आता अजून काय लागतं सांगा तुम्ही. फक्त समजा तुम्ही म्हणता असाल गीट सगळं, म्हणजे तुमच्या प्रोजेक्टसाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डिपेंडन्सी लागणार आहेत. आता तुम्हाला बघा, तुम्हाला आपल्याला जेनकिन इन्स्टॉल करायसाठी काय काय लागत होतं, आपल्याला जावा इन्स्टॉल करावं लागत होतं. तशा प्रोजेक्टसाठी अशा मल्टिपल तुमच्या डिपेंडन्सी असणार आहेत, आहे की नाही. आता पायथॉनचं प्रोजेक्ट घेतलं तुमचं मी. ठीक आहे, पायथॉनवाला घेतलं तर तुम्हाला काय, आता तुमचं मॅवेनचं तर ऑलरेडी घेतलंय मी, त्यासाठी रिपीटेड नाही. पण पायथॉनसाठी काय काय लागतं ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सेल स्क्रिप्टिंगसाठी तेवढं काय लागत नाही. हे बघा, हे तुमचं एक प्रोजेक्ट आहे आणि हे पायथॉन 3 चे हे केलं, लायब्ररी तुमचं व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट इन्स्टॉल केलं. तुम्हाला गीट का लागतंय, गीट पण लागणार आहे ना तुम्हाला या मशीनमध्ये, कारण गीटच्या काही गोष्टी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला गीट पण लागणार आहे या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, म्हणजे जे जे गोष्टी तुम्हाला करायचे ते गीट थ्रू तुम्हाला सोर्स कोड घेऊन सगळ्या गोष्टी पुढे करायच्यात. तुम्हाला कंटेनर मध्ये गीट लागणार. ठीक आहे, डॉकर फाईल मध्ये टाकताय तुम्ही. हे कुठं टाकताय सगळं, आता हे सगळं कॉन्फिगरेशन आहे तुमचं कुठं आहे, डॉकर फाईल मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही टाकणार आहे. तुम्ही इमेज क्रिएट करायची तुम्हाला सगळ्याला काय करायचं, डॉकरची इमेज क्रिएट करायची. तर तुम्हाला प्रोजेक्ट तुमचं इमेज क्रिएट करायची. इमेज पासून काय क्रिएट करायचं, तुम्हाला इमेज रन करायची. म्हणजे काय करता तुम्ही, कंटेनर. हा, तुम्हाला कंटेनर क्रिएट करून त्या कंटेनर मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला रन करायच्या प्रोजेक्टचे जे जे असतील तुमच्या. तर तुम्हाला ते कंटेनर मध्ये तुम्हाला हे गोष्टी लागणार आहेत, डॉक्सिजन, ग्राफिक्स, पायथॉन 3, व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट लागन, गीट लागन. आणि नंतर तुम्ही क्लीन पण करणार आहे शेवटी. ती म्हणजे अननेसेसरी काही असेल ना ते गोष्टी तर क्लीन करणार आहे तुम्ही. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर हा कॉपी इन्स्ट्रक्शन कशासाठी वापरतो आपण, कॉपी डेटा सर टेम्पररी स्टोअर करण्यासाठी आपण कॉपी करून घेतो. त्यासाठी टेम्प पण आहे काय आपल्याकडे. कॉपी कशासाठी, कॉपी म्हणजे होस्ट मशीन
मधून तुम्हाला कंटेनरमध्ये, म्हणजे ते कंटेनर जेव्हा तुम्ही क्रिएट करता तेव्हा तुम्हाला ही फाईल तिथं असायला पाहिजे. ही फाईल तुमची कुठं असणार आहे? requirement.txt फाईल्स तुमच्या त्या सोर्स कोड. आता तुमची जे आता बघा requirement.txt फाईल्स, आता हा तुमचा प्रोजेक्ट आहे, समजा हा सगळा तुमचा प्रोजेक्ट आहे. मी एक डायरेक्ट क्रिएट केली, याच्यात हा तुमचा सगळं प्रोजेक्ट आहे, हे तुम्हाला बिल्ड करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ही requirement.txt फाईल काय घेत आहे, ही जेव्हा तुम्ही पायथॉन स्क्रिप्ट हे यूज करताना तुम्हाला requirement.txt फाईल्स तुम्ही जी स्क्रिप्ट लागेल तुम्हाला त्याचे पॅकेजेस असते. ठीक आहे, म्हणजे पाय टेस्ट, व्हील, पीडब्ल्यू इनपुट, म्हणजे क्रेडेन्शियल हाईड करायचं नाही का, इनपुट, युजर नेम, पासवर्ड, त्यासाठी हे सेटिल, जिरा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात जिरा पण यूज करायचंय, कोलोरोमा, हे तुम्हाला हे सगळ्या तुम्हाला डिपेंडन्सी, एक तुम्हाला पायथॉनची स्क्रिप्ट क्रिएट आणि त्या स्क्रिप्टसाठी तुम्हाला ती स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायसाठी तुम्हाला पायथॉनचे काय काय डिपेंडन्सी लागणार. हे डिपेंडन्सी कशाच्या आहेत? पायथॉनच्या. आणि ते पायथॉन स्क्रिप्टमध्ये तुम्हाला requirement.txt फाईलमध्ये तुमच्या सगळ्या डिपेंडन्सी असणार आहेत. ठीक आहे, कळते का? हे तुम्हाला डोक्यावरून बी जात असेल तुमच्या requirement.txt फाईल्स. म्हणजे तुमचं ही कशासाठी असती, मला वाटतं मॅवेनसाठी कसं pom.xml फाईल असती, डिपेंडन्सी हे ते सगळ्या गोष्टी आठवतं तुम्हाला? pom.xml फाईल म्हणजे हे काय करते, तुमचं सोर्स कोड आहे, तुमचं स्क्रिप्ट आहेत पायथॉनचे, त्यासाठी काय काय डिपेंडन्सी तुम्हाला लागणार आहेत, म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला तेच पायथॉन स्क्रिप्ट थ्रू करायचे, त्या सगळ्या स्क्रिप्ट तुमच्या इथं असणार आहेत. हे डिपेंडन्सी आहेत, पाय टेस्ट, सेटिल, हे तुम्हाला जे जे लागणार ते तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे, गिट लागला तर गिट बी लिहू शकता. असं सगळ्यात तुम्हाला पायथॉन स्क्रिप्टसाठी जे जे गोष्टी लागणार आहेत ती, आणि ते कोणत्या फाईलमध्ये असणार तुमचं? requirement.txt. आता तुम्हाला हा प्रोजेक्ट बिल्ड करायसाठी तुम्हाला काय लागणार आहे? requirement.txt. आणि requirement.txt फाईल कुठं असणार आहे? तुमच्या डॉकर होस्टवर. आता ही रिपॉझिटरी आपण जेनकिसवर हे केलं तर तुमचं ते डॉकर होस्ट झालं की जेनकिस, तिथं तुमची फाईल रूट लोकेशनला requirement.txt फाईल्स. कळलं? ही फाईल तुम्हाला कुठून कॉपी करायची? कॉपी requirement.txt फाईल्स फ्रॉम होस्ट मशीन इनटू कंटेनर किंवा त्या इमेज मध्ये. ठीक आहे, कंटेनर मध्ये requirement.txt फाईल तुमची जाईल. आठवते? हा क्लिअर झाला का सांगा तुम्ही, बाकी जाऊ दे. होस्ट टू डॉकर इमेज ना, करेक्ट? हा, होस्ट टू डॉकर इमेज. ते कंटेनर जेव्हा आपण क्रिएट करतो तिथे लगेच तुम्ही एलएस केलं तिथे फाईल दिसायला पाहिजे तुम्हाला. कंटेनर मध्ये ही फाईल तुम्हाला घेऊन जायची डॉकर होस्ट वरून मध्ये. डॉकर होस्ट म्हणजे डॉकरचे कमांड जिथे रन करतो ती, जिथं आपलं डॉकर इन्स्टॉल आहे ती. एवढं क्लिअर झालं? आता requirement.txt पायथॉन स्क्रिप्ट हे तर तुमचं शिकेल नाही, जर आठवलं ते चालतं, फक्त ही फाईल तुम्हाला मध्ये घेऊन जायची आणि याच्यात तुमच्या जे pom.xml सारख्या सगळ्या डिपेंडन्सी तिथं असणार आहे त्या फाईलमध्ये. क्लिअर? आणि सेटअप व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही पायथॉन स्क्रिप्ट रन करताय ना, तर तेव्हा तुम्हाला एक व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट लागेल. म्हणजे एक पायथॉनचं एक व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट क्रिएट करून तिथं सगळं पायथॉन तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे. त्यासाठी ही कमांड आहे रन. ही तुमची कमांड आहे ना, रन तुम्ही ही इन्स्ट्रक्शन आहे तुमचं. रन इन्स्ट्रक्शन काय करते, कमांड एक्झिक्यूट करायसाठी हा इन्स्ट्रक्शन वापरतो आपण रन, आणि पुढे जी तुमची कमांड आहे ती लिहिली तुम्ही. हे झालं. आणि हे काय करते, म्हणजे ते इन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करते आणि तुमचं काय करते, ते रिक्वायर जे पॅकेजेस असेल तुमचा ते तुमचं. आता बघा पायथॉन स्क्रिप्ट जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्हाला पाईप इन्स्टॉल requirement.txt फाईल केली, तुम्हाला जे जे डिपेंडन्सी असते ना तुमच्या, मी डिटेलमध्ये जात नाही पायथॉनचं, मी एक एक्झाम्पल घेतला कारण की आपल्याकडे मॅवेनचा दुसरा नव्हताच काही, तर मी पायथॉनचं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे काय काय म्हणते, म्हणजे तुम्हाला ही requirement.txt फाईल्स मध्ये काय बोललो मी तुम्हाला, काय याच्यात कशाची डिपेंडन्सी आहे? त्या पायथॉन जेव्हा तुम्ही रन करता त्यासाठी तुम्हाला डिपेंडन्सी लागतात. कळलं? requirement.txt फाईल्स. तर याच्यातल्या सगळ्या डिपेंडन्सी तुम्हाला त्या मशीनवर इन्स्टॉल करावं लागेल ना, आहे की नाही? आता तुम्हाला सांगितलं मी, हा एवढ्या डिपेंडन्सी स्क्रिप्ट रन करताना आपल्याला लागणार आहेत. पण ठीक आहे, पण हे कुठं लागणार आहेत? जिथं तुम्हाला रन करायची स्क्रिप्ट तिथं लागेल नाही, आहे की नाही? आठवते? कळते? त्यासाठी ही कमांड रन इन्स्ट्रक्शन व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट मध्ये टाकले मी. ठीक आहे, हे थोडं कॉम्प्लिकेटेड केलं मी, हे नाही लिहिलं तर चालतंय. एवढं जरी केलं तुम्ही, पाईप इन्स्टॉल requirement.txt जरी केलं तुम्ही तरी होऊन जातं. ठीक आहे, मी थोडं काही एक्स्ट्रा गोष्टी काहीतरी करत होतो ते आलं. ठीक आहे, नो कॅश डायरेक्टरी नाही लिहिली तरी चालते. फक्त तुम्हाला हे
हा इन्स्ट्रक्शन हा कमांड तुम्हाला रन करायचा. पाईप इन्स्टॉल requirement.txt फाईल केलं तरी चालतं इथे. ठीक आहे. आणि आता हे वर्क डायरेक्टरी कशासाठी वापरत होतो आपण? वर्किंग डिरेक्टरीचं लोकेशन हा म्हणजे ऑलरेडी तुम्ही काय करता, ही वर्किंग डायरेक्टरी डिफॉल्ट तुम्ही सेट करता. जेव्हा तुम्ही कंटेनर मध्ये एंट्री कराल ना तेव्हा तुम्हाला ही वर्किंग डायरेक्टरी तुम्ही जाणार. पीडब्ल्यूडी केलं तुम्हाला रूट मध्ये गेल्यासारखं वाटेल. आणि हा आपल्या प्रोजेक्टसाठी, आता मी जे तुम्हाला सांगणार त्यासाठी हे काही गरजेचं नाही, पण भविष्यात जर तुम्हाला काही पोर्ट जर ओपन करायचं असेल त्यासाठी तुम्ही हा एक्सपोज वापरू शकता. ठीक आहे. आणि एंट्री पॉइंट आठवते तुम्हाला काय? हा ठीक आहे. सीएमडी काय म्हणतो मी? डिफॉल्ट कमांड नाही का, तुम्हाला जर काही रन करायचं असेल तुम्हाला पायथॉन डॉट डिफॉल्ट तुम्हाला कमांड लाईन तिथं येऊन जाईल. ठीक आहे. यासाठी केलं मी पाईपलाईन थ्रू यूज करायचं. ही तुमची डॉकर फाईल क्लिअर. डॉकर फाईल क्लिअर झाली. आता ठीक आहे. तुम्ही याच्या जागेवर तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करताना सिंपल डॉकर फाईल लिहा तुम्ही. काहीतरी सेल स्क्रिप्टिंग साठी करा तुम्ही. सिंपल काहीतरी लिहा. तुम्हाला जे जे लागते सेल स्क्रिप्टिंगला तेवढं इन्स्टॉल करा. सिंपल डॉकर फाईल ठेवा तुम्ही. ही तुमची डॉकर फाईल आहे. तर आपल्याला काय करायचं बोललो मी? ही तुमची डॉकर फाईल आहे. आणि तुम्हाला काय करायचंय? डॉकर 3 तुम्हाला काय करायचंय? इमेज बिल्ड करून तुम्हाला कुठे टाकायचं? डॉकर वर टाकायचं. हे टास्क आहे तुमचं. ठीक आहे. आता सध्याचं तुम्हाला काय करायचं? ही तर तुमची डॉकर फाईल असणार तुमची. तुमची डॉकर फाईल केली तुम्ही वाटलं. डॉकर फाईल आणि हा तुमचं डॉकर होस्ट म्हणजे जेनकिन्सवर तुमचं डॉकर होस्ट आहे. डॉकर होस्ट जिथं तुमचं म्हणजे एक्झाम्पल जेनकिन्स जरा तुम्ही. ठीक आहे. हे डॉकर होस्ट आहे. तुम्ही काय करणार आहे? इथून तुम्ही इमेज याच्या थ्रू तुम्ही इमेज बिल्ड करणार आहे. ही इमेज इथं घेऊन तुम्ही काय करणार आहे? बिल्ड करणार आहे. त्याला बिल्ड करून ती इमेज कुठे टाकणार तुम्ही? डॉकर वर. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. पुश करणार इमेज समजा तुम्ही. आठवते कन्सेप्ट विसरला. आणि नेक्स्ट टाइमला जर तुम्हाला अजून एकदा जर लागलं ती, ठीक आहे, तुम्ही कंटेनर क्रिएट, तुम्हाला माहिती आहे ना कंटेनरला म्हणजे नाही का आपण जे कामापुरती यूज करतो आणि यूज अँड थ्रो लगेच आपण ते कंटेनर आपण हे डिलीट करून टाकतो ते. ठीक आहे. मग नेक्स्ट टाइमला अजून जर लागलं तुम्ही काय करणार? तुम्ही इमेज डॉकर वरून तुम्ही पुल करू शकता. तुम्ही इमेज एकदा इमेज क्रिएट झाली तुमची एक मशीन आहे कधी यूज करा. इमेज पासून काय क्रिएट करणार तुम्ही? पुल करणार आणि कंटेनर क्रिएट करणार त्याच्यापासून. ठीक आहे. हे असं तुम्हाला करायचं. तर तुमचं आता काय झालं, आपण डॉकर फाईल केली त्याच्यापासून इमेज क्रिएट करायची. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागणार? आता पाईपलाईन लिहावं लागेल. आता मी थोडी पाईपलाईन कॉम्प्लिकेटेड होती, मी थोडं सोपं केलं याला कळा म्हणून तुम्हाला. ठीक आहे. अननेसेसरी गोष्ट काय काढल्या. आता जेनकिन्स जे कॅपिटल असेल जेनकिन्स फाईल. ठीक आहे. हे बघा माणूस आलाच इथे. मी दिसावं व्यवस्थित म्हणून व्ह्यूज कोड मी टाईप करतो. ठीक आहे. ठीक आहे. पाईपलाईनची सुरुवात कशी करतो तुम्ही? कशी करता तुम्ही? पाईपलाईन दिसते क्लिअर दिसते का सगळ्याला? हो. ते कुठेतरी हा प्लस दाबून मी करतो. कंट्रोल प्लस करतो. हा दिसते ना आता बघा. हा गायब करायसाठी कसं असं नाही काय करायचं यासाठी आहे नाही. ठीक आहे. दिसते पाईपलाईन कर्ली ब्रेस ओपन क्लोज आलं समजा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या एजंटवर
आता मी मास्टर स्लेव्ह करायसाठी माझं तर याचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे AWS. तुम्ही स्लेव्हवर पण हा यूज करू शकता. ठीक आहे, मी एजंट इनी करतो, म्हणजे जे एजंट अवेलेबल असेल ते यूज करू म्हणतो त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा ब्लॉक इन्व्हायरमेंट, हा ब्लॉक कशासाठी करतो आपण? इन्व्हायरमेंट. झाला आपलं बी प्रॅक्टिकल. इन्व्हायरमेंट ब्लॉक कशासाठी केला आपण? इथं काय करतो आपण इन्व्हायरमेंट मध्ये, आठवते का? प्रोफेशन माय नेम इज असं काही केलं आपण, प्रोफेशन हे ते बघितलं होतं. आठवते स्क्रिप्ट तिथे इन्व्हायरमेंटचे? आठवतं का इन्व्हायरमेंट? इन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही इथं एक व्हेरिएबल, एक इन्व्हायरमेंट व्हेरिएबल तुम्ही सेट करणार आणि ते मल्टिपल टाइम तुम्हाला जिथं स्क्रिप्ट मध्ये यूज करायचं तिथं रन करणार तुम्ही. आठवते इन्व्हायरमेंट? हो सर, हो सर. बघा मी काय करतो, डॉकर इमेज वाला, म्हणजे आता मला काय करायचं, मी डॉकरची इमेज आहे त्याचं मी काय करतो इथं, तुम्हाला माहिती आहे ना इमेज आणि हे काय हे करतो मी, म्हणजे एक्झाम्पल माझ्याकडे इमेज आहे एक. ठीक आहे, मला टॅगिंग हे ते देऊन, म्हणजे इमेज, मला इमेज क्रिएट करताना त्याला काय नाव द्यायचं, डॉकर म्हणजे काय नाव देऊ त्याला, हे आठवतं का तुम्हाला? कुठे गेलं ते? इथं थोडं कन्फ्युज नको व्हायला. एखादी इमेज करतो मी, समजा ही इमेज आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला अपडेट करायचं तुम्हाला काय, ही तुमची इमेज आहे, हे आठवते का? डॉकर पुश हे असं असं नाव असं इमेजला. हे तुमचं युजर नेम आणि हे आहे काय तुमचं युजर नेम, इमेज नेम आणि टॅग नेम. हा सांगा बरं काय होतं ना, हे काय आहे तुमचं? हे कशाचं युजर नेम? डॉकर हब युजर नेम. आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला इमेज कुठे सेंड करायची कळायला पाहिजे ना तुम्हाला, आहे की नाही? तुम्ही डायरेक्ट असं इमेज नाव लिहिलं आणि कुठं सेंड करायचं ते माहिती पाहिजे की नाही तुम्हाला? ते युजर नेम सांगावं लागते. हे झालं की आपलं, तुम्हाला आठवत कसं काय नाही काय माहित. तुम्ही त्या इमेजला नाव द्या, काय इमेजचं नाव द्यायचं? समजा तुम्ही पायथॉन प्रोजेक्ट नाव दिलं. ठीक आहे, हे तुमचं इमेजचं नाव आणि टॅग नेम. टॅग काय देता तुम्ही? व्हर्जन 1 द्या तुम्ही. हे कळलं का सांगा बरं का तुम्ही. मी तुम्हाला ग्रुपवर का सांगितलं त्या गोष्टी बघा म्हणून, ह्यासाठीच. कळलंय? इन्व्हायरमेंट, डॉकर इमेज, हे तुमचं युजर नेम, हा तुमचं इमेज नेम आणि हा तुमचं टॅग नेम. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, डॉकर इमेज म्हणजे नेक्स्ट टाइमला मी डॉकर इमेज जरी बोललो तर हे सगळ्या गोष्टी ते हे म्हणजे त्याचा अर्थ हा असेल. ठीक आहे, डॉकर इमेज इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि तिची व्हॅल्यू. तुम्हाला माहिती आहे ना व्हेरिएबल कशासाठी यूज करतो आपण? टेराफॉर्म मध्ये व्हेरिएबल बघितला, जेनकिन्स मध्ये पॅरामीटर बघितले, तसे आपण सेल स्क्रिप्टिंग मध्ये व्हेरिएबल बघितला आपण, आणि डॉकर मध्ये बघितलं ना आपण व्हेरिएबल. व्हेरिएबल कुठे बी लागते ती एक इम्पॉर्टंट आहे थोडं. ठीक आहे, केलं. त्याच्यानंतर इथं आता मी तात्पुरता हा ब्लॉक थोडं ओपन ठेवतो. ठीक आहे, आता इथं काय असणार माहितीये का, म्हणजे डॉकर हबचं जे क्रेडेन्शियल असणार आहे ना, आता बघा मी थोडं सिम्प्लिफाय काय केलं, कारण की आपल्याला सिंटॅक्स जनरेट पाईपलाईन मधून करायचं. हे थोडं मी इथं वाटलं स्पेस देतो तुम्हाला, नंतर थोड्या वेळाने सांगतो. अजून काय करतो मी, गिटची रिपॉझिटरी सेट करून टाकतो. गिट रेपो का करतो मी? गिट रेपो म्हणजे नेक्स्ट टाइमला जर असं गिट रेपो जरी म्हणलं तर माझी रिपॉझिटरी दिसेल तिथं. रिपॉझिटरीचं URL तुमचं कुठे गेलं? रिपॉझिटरी हीच आहे ना. गिट रेपो. त्याच्यानंतर काय लागणार तुम्हाला? ब्रांच. कोणती ब्रांच यूज करायची तुम्हाला?
कोणती ब्रांच आहे तुमची? प्रोजेक्ट ठीक आहे. प्रोजेक्ट झालं, गिट ब्रांच झाली की आता बघा तुमचं हे तुमचं क्रेडेन्शियल इथं काय करायचं तुम्हाला, म्हणजे क्रेडेन्शियल कुठं स्टोअर करणार तुम्ही? जेनकिन्स मध्ये कुठं करता क्रेडेन्शियल स्टोअर? आठवते तुम्हाला? ऍड जेनकिन्स मध्ये तिथे करून आपण क्रेडेन्शियल स्टोअर करतो, सिंटॅक्स जनरेट करतो आपण, आठवते? तुम्हाला जर डॉकर ऑफ क्रेडेन्शियल इथं लिहून टाकतो वाटलं तुम्ही. क्रेडेन्शियलची फिलिंग काय? क्रेडेन्शियल्स, डॉकर ऑफ क्रेडेन्शियल्स स्पेस. तुम्ही जे क्रेडेन्शियल देणार ना तुम्ही इथं, त्याचं आयडी असेल ते इथं द्यायचं तुम्हाला. आता जनरेट नाही केलं आपण, ते बघू नंतर. ठीक आहे. हा इन्व्हायरमेंट ब्लॉक मध्ये एवढं. इन्व्हायरमेंट ब्लॉक कशासाठी असते आठवते तुम्हाला? इथं व्हेरिएबल नेम आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू हे सगळं स्टोअर केलं. नेक्स्ट टाइमला मी हा डॉलर करून ह्याला जर रीड केलं त्याची सगळी व्हॅल्यू तिथं हे होईल. क्लिअर? अजून स्टेजेस काय करतो आपण? तुम्ही काय असतं तुम्हाला स्टेजेस मध्ये मल्टिपल स्टेज असणार तुमचे. ठीक आहे. आता बघा स्टेजेस असेल, स्टेजेस मध्ये तुमचं काय मल्टिपल स्टेज. आता एक स्टेज घेऊ आपण. कोणती स्टेज घ्यायची? स्टेज घेतलं आणि ह्या स्टेज मध्ये काय करायचं आपल्याला? गिटहब रिपॉझिटरी चेकआउट करायची. चेकआउट गिटहब रिपो. ठीक आहे. ही गिटहब रिपॉझिटरी चेकआउट करायची. ठीक आहे. हा कर्ली ब्रेस ओपन केला मी. आणि स्टेजेसच्या मध्ये काय असतं बोललो मी? स्टेप्स आपल्या. आणि स्टेप्स मध्ये आपल्याला काय करायचंय? गिटहब रिपॉझिटरी आपल्याला इथं हे करायचं ना, ऍक्सेस करायची. तर काय करावं लागणार आता सांगा बरं तुम्ही? ऑलरेडी झालेलं विचारतो बरं का मी, वेगळं काही नाही सांगत. असं नाही बा वेगळं काहीतरी विचारलं तुम्हाला. काय करायचं मला पटकन सांगा. गिट क्लोन करावं लागेल. असं गिट क्लोन चेकआउट तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं होतं माहिती आहे का ऍक्सेस करायचे? हे बघा तुम्ही एक्झाम्पल तुमचं जेनकिन्स एक समजा एक हे करतोय, सिंटॅक्स जनरेटेड होते. समजा हे मी आता काही टाकत नाही. पाईपलाईन सिंटॅक्स असं येते, आठवते का? इथून आपण काय करावं लागतं? इथून गिटवर क्लिक करा. अजून गिट रिपॉझिटरीचं त्या URL हवाला. नंतर त्याची ब्रांच कोणती ब्रांच ऍक्सेस करायची आपला? प्रोजेक्ट ना, प्रोजेक्ट. आणि ते क्रेडेन्शियल ऍड करावं लागणार आपल्याला. मी ऑलरेडी नवीन जेनकिन्स आहे ना आपलं, तर क्रेडेन्शियल स्टोअर नाहीत. काय पाहिजे आपल्याला? युजर नेम, पासवर्ड. युजर नेम काय? सचिन 930994. आता आपल्याला टोकन लागणार आहे. टोकन कसं जनरेट करायचं? सेटिंग्स मध्ये जायचं. रिपॉझिटरी डेव्हलपर सेटिंग्स मध्ये जायचं. पर्सनल ऍक्सेस टोकन शिकवलं घेतो आणि न्यू जनरेट टोकन. याला मी नाव देतो. प्रोजेक्ट काय लागतंय? 90 डेजच होतो. रिपॉझिटरी स्कोप काय पाहिजे तुम्हाला? स्कोप द्या. आपल्याला फक्त रिपॉझिटरीचं पाहिजे, बाकी काही केलं नाही. पण दिसलं तर करून टाकायचं काय त्याला. जनरेट टोकन केलं आणि हा टोकन कॉपी करायचं कुठेतरी ठेवून द्यायचं आपल्याकडे. माझ्या लक्षात ठेवतो. असं हा वाला टोकन आहे. कुठं लागणार आपल्याला? कॉपी करतो आणि इथं क्लिअर होतं ना तुम्हाला? असं डोकं करून जात नाही ना काही?
इथं युजर नेम काय तुमचं सचिव, पासवर्ड घेतला आणि याला आयडी काय देतो मी, मला आता 77 काय देऊन टाकू, काय द्यायला लागते, GitHub टू जेनकिन्स कनेक्शनसाठी. ठीक आहे हे दिलं सर 77 हे झालं, ॲड केलं, सिलेक्ट केलं GitHub टू जेनकिन्स आणि हा सिंटॅक्स जनरेट करतो ना, ॲज इट इज उचलायचं, कारण हा क्रेडेन्शियल आय डी इथून जेनकिन्सचं क्रेडेन्शियल रेफर करणार आहे. कुठं क्रेडेन्शियल स्टोअर होतं झालं, कुठं टाकायचं, कुठे गेलं ते, इथं येऊन याच्यात टाकून द्यायचं. ते कळलं तुम्हाला, केलं तर आपण असं. हो सर. हो सर. तुम्ही असं लवकर विसरता ना, म्हणजे त्याच्यामुळे थोडं असं घ्यावं लागतं. मला वाटलं का 1-1.5 तासाचे प्रोजेक्ट होऊन जाईल, पण आता आपण बघा सेटअप करायला तेवढं टाइम लागला. आता त्याच्यानंतर आता तुमची GitHub रिपॉझिटरी तुम्ही ऍक्सेस करू शकता. तुमच्या GitHub रिपॉझिटरी काय बोललो मी, तुमची डॉकर फाईल आहे. क्लिअर, म्हणजे सगळं तुमचं काय, सगळ्या गोष्टी तुमच्या कुठे आहेत, GitHub रिपॉझिटरीला आहेत, आहे की नाही. हा स्टेजेस मध्ये तुम्ही काय केलंय, ही स्टेज आहे तुमची. स्टेजेस मध्ये मल्टिपल स्टेज असणार. ह्या स्टेज मध्ये, ह्या ब्लॉक मध्ये काय तुमचं, तुम्हाला जे तुम्हाला टास्क करायचं, तुम्हाला हा टास्क करायचा, काय टास्क आहे तुमचा, GitHub रिपॉझिटरी तुम्हाला हे करायचं, चेकआउट करायची, तर हा केला. आणि ऍक्च्युअली स्टेप्स मध्ये तुम्हाला जे कमांड असेल ते टाकून द्यायची. हे झालं. आता दुसरी अजून एक स्टेज करतो. ह्या स्टेज मध्ये काय करायचं आपल्याला, ह्या स्टेज मध्ये आता तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमची रिपॉझिटरी तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला डॉकर इमेज बिल्ड करावं लागेल ना. आता आठवतंय का काय करावं लागतंय, इमेज बिल्ड, डॉकर फाईल वरून इमेज बिल्ड करायला, डॉकर बिल्ड. आता बघा एक क्लोन रिपॉझिटरी झाली तुमची, त्याच्यानंतर तुम्हाला इमेज बिल्ड करून डॉकर हब रजिस्टर टाकायची, नंतर ते पुल करून सुद्धा ती इमेज नंतर पुल करून ती ऍक्सेस करायची तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. हे स्टेज मध्ये काय करायचं बोललो मी तुम्हाला, हा बिल्ड डॉकर इमेज ना, बिल्ड डॉकर इमेज. ठीक आहे, याच्यात तुम्हाला काय करायची, इमेज डॉकरची इमेज तुम्हाला बिल्ड करायची. कर्ली ब्रेस ओपन, आणि स्टेजच्या मध्ये काय लिहितो आपण, स्टेप्स. हा स्टेप्स साठी कर्ली ब्रेस ओपन क्लोज. आता तुम्हाला कमांड जर रन करायचं असेल तर काय, कसं काय करतो तुम्ही जेनकिन्स मध्ये, आठवतंय, मला आधी बघू द्या सगळे आहेत का इथं. अश्विनी, धवल, स्नेहल, योगेश, निखिल. ओके, म्हणजे जवळपास सगळेच आहेत तुम्ही. ठीक आहे. हा काय बोललो मी, काय करायचं बोललो तर आपल्याला डॉकर इमेज बिल्ड करायची. तर डॉकर बिल्डची कमांड काय आठवते तुम्हाला, डॉकर बिल्ड हायफन टी, डॉकर बिल्ड हायफन डी. येस, परफेक्ट, इमेज नेम. परफेक्ट परफेक्ट. आता तुम्हाला जर लिनक्सची एक सेलच्या कमांड रन करायच्या असतील, तुम्हाला माहिती आहे का आपण ऑलरेडी केलेलं होतं, काय SH सिंगल कॉमा आणि डबल युनिट याच्यात तुम्ही लिहू शकता. याच्यात काय करायचं तुम्हाला, कमांड काय बोलला तुम्ही, डॉकर बिल्ड हायफन टी आणि इमेज नेम. आणि मी इमेज नेम प्रत्येक वेळेस तुम्हाला यूज करायचा, तुम्ही सगळं टाईप करत बसणार का, तर तुम्हाला डॉलर तो डॉलर डॉकर कर्ली ब्रेसच्या मध्ये तुम्हाला जे व्हेरिएबल असेल ते टाकावं लागेल. हा काय केलं मी आताच, डॉलर कर्ली ब्रेस ओपन क्लोज. आता बघा इथं तुम्हाला असं करायला लागतं, डॉलर आपण डायरेक्टली पाईपला रीड करण्यासाठी रीड करायचं. ओके परफेक्ट. बघा डॉकर इमेज हा ऍज इट इज घ्यायचं. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा इमेज चेंज करायची इथून करू शकतो तुम्ही, व्हेरिएबलचं ते फायदा आहे. याच्यात टाकली, झालं ना डॉकर इमेज. अजून एक काहीतरी राहिलं, अजून काय राहिलंय, डॉकर बिल्ड हायफन टी इमेज नेम. अजून काहीतरी मिसिंग आहे, लवकर सांगा. डॉट किंवा तुम्हाला ज्या डायरेक्टरी मधून तुम्हाला तुमची डॉकर फाईल असेल ते सांगावं लागतं. आता म्हणजे डॉकर फाईल रूट लोकेशनला. ठीक आहे, मला तिथं बिल्ड करायचं रूट लोकेशन त्याचं, डॉट म्हणजे करंट लोकेशन. परफेक्ट.
हे झालं, ही स्टेज, ही स्टेज तुमची चेकआउटची, ही तुमची इमेज बिल्ड करायची. आता इमेज तुमची बिल्ड झाली, त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला? इमेज बिल्ड झाल्यानंतर काय करावं लागतं तुम्हाला? रन इमेज. हा, पुश करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, पुश करा. काय करतो मी? डॉकर इमेज, मला डॉकर इमेज पुश करायची. ठीक आहे, त्यासाठी कर्ली ब्रेस ओपन. स्टेजेस मध्ये काय असतं बोललो मी? स्टेप्स केल्या आणि त्याच्यामध्ये आता मी काय करतो, थोडं प्रॉपरली दाखवणे, स्क्रिप्ट नावाचं एक ऍड करतो. स्क्रिप्ट ऍड करतो. तुम्ही आठवतच मला स्क्रिप्ट? आता नाही केलं तरी चालतंय, केलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, स्क्रिप्ट ऍड केलं मी. स्क्रिप्ट काय ऍड करतोय मी? आता बघा, एक स्टेप्स केलं, क्लोज. ह्या ब्लॉकमध्ये स्क्रिप्ट लिहितो मी. ठीक आहे, मी स्क्रिप्ट नावाचा ब्लॉक ऍड करतो. CRIPT, बरोबर आहे का? पिली स्क्रिप्ट कर्ली ब्रेस ओपन. आणि याच्यात तुम्ही लिहा काय काय करायचं तुम्हाला. मध्ये कमांड बी रन करायचं बरं का तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला काय करायचं माहितीये का? तुम्हाला युजर नेम, आता तुम्हाला विचार करा, तुम्हाला डॉकर इमेज पुश करायची, तुम्ही विदाउट क्रेडेन्शियल तुम्ही डॉकर इमेज पुश करू शकता का? हा, आणि विदाउट क्रेडेन्शियल तुम्ही इमेज पुल करू शकता का? कळतंय ना? आपण जेव्हा डॉकर पुश करतो तर आपल्याला काय मागत होतं ते? काय मागत होतं? युजर नेम पासवर्ड विचारला असेल ना तिने आपल्या लोकल, आपण जे केलं तर क्रेडेन्शियल. हा. आता मी काय करतो, आता बघा, मी आता क्रेडेन्शियल तुम्हाला इथूनच क्रिएट करून दाखवतो. कुठे गेले ते? आता हे तर झालं तुमचं सिंटॅक्स. पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये जातो मी. पाईपलाईन सिंटॅक्स, आणि इथं मला वाटतं विथ कंटेनर विथ डॉकर रजिस्ट्री हिचं असं बहुतेक. ठीक आहे, आता तुम्हाला डॉकर रजिस्टरचं URL टाकावं लागेल. हा वाला URL तुमचा, हे तुमचं डॉकर रजिस्टरचा URL. ठीक आहे, हे बघा, विथ डॉकर रजिस्ट्री, सेटअप डॉकर रजिस्ट्री एंड पॉइंट, हवाले क्लिक केलं मी. इथून मी सिंटॅक्स जनरेट करतो. ठीक आहे, आणि क्रेडेन्शियल माझ्याकडे गिटचं आहे, डॉकरचं नाही. तर मला डॉकरचं क्रेडेन्शियल इथून ऍड करावं लागेल. युजर नेम विथ पासवर्ड. तर युजर नेम काय आपलं? हे वाला युजर नेम. ठीक आहे, हे घेतलं मी. आणि पासवर्ड बरोबर आहे का? याला मी ID काय बी देतो, I11 देऊन तर लक्षात राहील तसं. डॉकर असं देऊन टाकतो. ठीक आहे, ऍड करतो आणि इथून मी सिंटॅक्स जनरेट करतो. हे असं आलं बघा, दिसतंय? अजून तुम्ही आता ठीक आहे हे टाकू शकता तुम्ही क्रेडेन्शियल. अरे क्रेडेन्शियल सिलेक्टच नाही केलं मी. तरी मला क्रेडेन्शियल का दाखवत नाही तिथं. हां, ओके, क्रेडेन्शियल्स आहे बरोबर. ठीक आहे, विथ डॉकर रजिस्ट्री, क्रेडेन्शियल ID, URL लिहायची काही गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी URLची काही गरज नाही आपल्याला. एवढंच लागतं आपल्याला क्रेडेन्शियल. म्हणजे आपल्याला काय लागतं? युजर नेम आणि पासवर्ड लागतं ना डॉकर पुश करताना, तेवढंच मागतं ना ते आपल्याला. हां, तेवढंच मागत असेल, कारण की URLची गरज नाही. तरी पण मी काय करतो, एवढं कॉपी करतो, कुठं इथं करतो, आणि हे URLचे आपल्याला, मला URL मागत नाही, कारण ठीक आहे हे कशासाठी URL झाला नाही क्रिएट, तर मी URLची आपल्याला गरज नाही. फक्त मला वाटतं क्रेडेन्शियल्स लागेल एवढं. ठीक आहे, लागलं तर आपण नंतर बघू, पण माझ्या मते ते काय लागणार नाही URL. ठीक आहे, मी काय केलं, रजिस्ट्री क्रेडेन्शियल ID, म्हणजे आपल्याला काय लागणार? युजर नेम आणि पासवर्ड. आणि युजर नेम आणि पासवर्ड आपलं कुठं स्टोअर आहे? ह्या क्रेडेन्शियल IDला. आठवतं ना तुम्हाला कसं बघायचं ते, कुठं क्रेडेन्शियल स्टोअर आहे ते? इथं मॅनेज जेनकिन्स मध्ये गेला, क्रेडेन्शियल्स, हे तुमचं आहे बघा 77 गिटअप साठी, आणि हे तुमचे क्रेडेन्शियल 11, या क्रेडेन्शियल ID ही डॉकरअप साठी. इथं क्रेडेन्शियल स्टोअर असते. ह्या ID नुसार तुम्ही ऍक्सेस करू शकता क्रेडेन्शियल्स. कारण की तुम्हाला माहिती आहे क्रेडेन्शियल तुम्ही डायरेक्टली तर डिस्क्लोज करू शकत नाही, म्हणजे असं दाखवू शकत नाही ना कोणाला. तर क्रेडेन्शियल असं जेनकिन्स मध्ये स्टोअर करावं लागतंय. पासवर्ड हे तर तुमचं हाईड होऊन जातं ना तिथं. तुम्ही युजर नेम पण हाईड करू शकता. आठवतं तुम्हाला कसं करायचं ते?
इथं असतं नाही बघा, तुम्ही हाईड जरी करा, जिथं जो क्रिएट करता तो हाईड पण करू शकता तुम्ही, ठीक आहे. पण मी नाही केलं. एवढं क्लिअर झालं. हा ब्लॉक क्लिअर झाला का सांगा मला. आणि आता काय करतो, स्पेस देऊन कर्ली ब्रेस ओपन क्लोज, आणि याच्यात काय लिहितो मी, हे बघा क्रेडेन्शियल आयडी टाकला. येस मला कमांड रन करायचे ना. आता काय करू बोललो मी, डॉकर पुश आणि काय लागतं तुम्हाला इमेज पुश करायसाठी, पटकन सांगा. इमेजचं नाव. आणि इमेजचं नाव कुठं स्टोअर केलं आपण, वरती एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये. हा, प्रत्येक वेळेस तुम्हाला टाईप करण्यापेक्षा ते यूज करा डायरेक्टली डॉकर इमेज. कळतं ना मी काय बोलतो ते सगळ्या गोष्टी. कारण की हा रिअल टाइम, आता हे प्रोजेक्ट मी असं नाही की इकडून उचलला तिकडून उचलला, युट्यूबचे व्हिडिओ बघितले, हे केलं ते केलं. युट्यूब तसलं इकडे तिकडे कुठं मला नाही वाटत कुठंच नाही भेटणार आहे. कारण की स्वतः मी जे केलं ते इम्प्लिमेंटेशन करून दाखवतो तुम्हाला. आणि जेवढं सोपं करता येईल तेवढं केलं बरं का मी. म्हणजे याच्यापेक्षा अजून सोपं मला करता आलं नाही. कारण की बरोबर आहे ना, तुम्हाला ते जपायला पाहिजे ना. मी जर वेगळं जर सिंटॅक्स, आता हे पण असे बी चालतंय आणि अजून वेगळं पण सिंटॅक्स तुम्ही करू शकता, ठीक आहे. ऍक्च्युली तुम्ही तसं केलं, हे असं मी असंच करतो, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे जसं पाहिजे तसं करता. डॉकर पुश आणि तुमचं इमेजचं नाव टॅग तर ऑलरेडी दिलंय तुम्ही, तर डॉकर बिल टॅग हे केलं तुम्ही. डॉकर पुश $डॉकर इमेज, ठीक आहे. इमेज टाकले. आता मी हा पुशवाला ब्लॉक झाला तुमचा, तर मी ह्याच ब्लॉक मध्ये, ठीक आहे, आज मी तुम्हाला इमेज पुश करून दाखवतो. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला तीच इमेज फुल करून त्याच्यात अजून कंटेनर क्रिएट करून त्याच्यात काय करायचं ते बघतो, ठीक आहे. उगाच उडून ताडून असं फास्ट घेण्यात काय अर्थ नाही. हे वाला तुमचं प्रोजेक्ट आहे. मी हे झालं का, ठीक आहे, काही राहिलं तर बघू आपण. तर मी काय करतो, आता ही फाईल तर तुम्हाला नसेल जरी झपलं ना, जेनकिन्स फाईल ऑलरेडी मी केलेली वाटतं, ती टेस्ट करत होतो मी इम्प्लिमेंट करायसाठी. हे इथं मी वेगळी टाईपची फाईल लिहिली होती, ठीक आहे. इथं सगळं दिसतंय, सगळं वेगळी, थोडं कॉम्प्लिकेटेड होती, सोपं केलेलं आहे, ठीक आहे. याच्यात फक्त आपल्याला पुश करायचं, ठीक आहे. तुम्ही रिअल टाईममध्ये तुम्ही काय करणार, इथं जेनकिन्स फाईल मेंटेन करता तुम्ही. जेनकिन्स फाईल काय, तुमची टेक्स्ट फाईल, ती तुमची कुठे ठेवणार तुम्ही रिअल टाईममध्ये, गिटहबवर. गिटहबवर तुमचं काय काय requirement.txt आणि जेनकिन्स फाईल आणि तुमची डॉकर फाईल. डॉकर फाईल तुम्हाला बिल्ड करून त्याची इमेज क्रिएट करायची आणि ती इमेज तुम्हाला डॉकरवर टाकायची, ठीक आहे. एवढं करायचं तुम्हाला. आणि ते कसे थ्रू करायचं आपल्याला, जेनकिन्स थ्रू प्रोजेक्ट पाईपलाईन. तर मी जातो, हे बघा जेनकिन्स पाईपलाईनचे जॉब क्रिएट केला मी. इथं तुम्ही काही करायचं नाही, डायरेक्टली कुठे यायचं तुम्हाला, तर पाईपलाईन तुम्ही हे पाईपलाईन फ्रॉम SCM वर क्लिक करायचं. इथं तुमची SCM गिट आहे. इथं तुमचं त्या रिपॉझिटरीची URL, कोणती रिपॉझिटरी तुमची, रिपॉझिटरीचं URL, इथून तुमचं क्रेडेन्शियल जे स्टोअर केले तुमचं गिटचं ते, ठीक आहे. आणि तुमची कोणती ब्रांच तुम्हाला बिल्ड करायची ती प्रोजेक्ट, आणि तुमचं ही जेनकिन्स फाईल अप्लाय करतो, सेव्ह करतो आणि याला बिल्ड नाव करतो, ठीक आहे. एरर जरी आलं तरी बघू आपण, काय प्रॉब्लेम. आता ही बिल्ड होती पाईपलाईन तुमची. आता याच्यात तुम्हाला सगळ्यात पहिले जेनकिन्स गिटहब ऍक्सेस करता येते ते बघायचं. त्याच्यानंतर ती इमेज बिल्ड होती का बघायचं. हा बिल्ड होती इमेज, चालू आहे बिल्ड होती, हे बघा. हे तुमचं गिट क्रेडेन्शियल सगळं झालं. आणि टाइम झोनचं आहे बघा, हे इमेज बिल्ड होत आणि हे असं विचारायचं आधी माहिती आहे का, आणि इथं स्टॉप होऊन जायचं ते. हे फ्री टायर अकाउंटवर असं आलंय. त्यासाठी मग मी हे TZ वाला केलं डॉकर फाईलमध्ये.
म्हणजे लेअर बाय लेअर सगळ्या गोष्टी तुमच्या बिल्ड होणं चालू आहे. जर इमेज बिल्ड झाली तर ती इमेज कुठे येणार आहे, इथं डॉकर ओव्हर, जी तुमची इमेज असेल इथं डॉकर ओव्हर येईल. ठीक आहे, मला सांगा एवढं आतापर्यंत कळलं का तुम्हाला काय चालू आहे ते? असं डोक्यावरून तर नाही गेलं ना काय? आता हे बघा, मी अर्धा तासात अजून खतम होऊन जाणार आपलं प्रोजेक्ट, पण मी काय करतो हे अजून एक पार्ट मध्ये ठेवतो मी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही डाऊट जरी असले ते क्लिअर होतील. म्हणजे परफेक्ट हा प्रोजेक्ट संपला ना, म्हणजे असं तुम्हाला वाटायला पाहिजे रिअल टाइम आपण काम केलंय सगळं. आणि रिअल टाइम असंच असतं काम. आता मी ते लॅपटॉप नाही का ते ऑफिस असं हे करू शकत नाही, याच्या आधीचा प्रोजेक्ट होता तो, आता त्याचा ऍक्सेस नाही, पण त्याचे डॉक्युमेंटेशन हे ते रेफर करून मी असं इथं कन्वर्ट केलेलं. ठीक आहे, आणि नवीन जर तुम्हाला काय माहित नसलं ना सगळ्या गोष्टी, खूप टाइम लागतं याला सगळं एक्सप्लोर करणं. तर बिल्ड होणं, इमेज होणं खूप टाइम लागतं. असं मी तोपर्यंत जेनकिन्स पाहिजे तुम्हाला. सर हा प्रोजेक्ट तुम्ही केला तेव्हा किती टाइम घेतला होता? 2-3 महिने लागले असतील, कारण की बाकीच्या काही गोष्टी बघायच्या होत्या ना. 2 ते 3 महिने. त्याचे डिपेंडन्सीज आहेत, त्याचे PIP वगैरे ते सगळं आपल्यालाच हे करावं लागतं का, फाइंड आउट करावं लागतं का? हा, डिपेंडन्सी बघावं लागतं ना प्रोजेक्टला काय काय लागते, त्याच्यामुळे मला टाइम लागला, नंतर टाइम नसता लागलेला. हे डिपेंडन्सी आपल्याला बघावं लागतं सगळं, त्याच्यामुळे ते टाइम लागतं स्टार्टिंगला, नंतर एवढं काही टाइम नाही. त्या टाइमला लागला मला टाइम, आता नाही लागायचं काही, कारण की असाच प्रोजेक्ट आला ना लवकर होऊन जाईल. डिपेंडन्सी फाइंड करणं, क्रेडेन्शियल कुठं स्टोअर करायचे, काय करायचे, हे सगळ्या गोष्टी नवीन थोडं टाइम लागतं ना कळायला. हे झालं, अजून काय लागतं याच्यात? हा, डॉकर इन्स्टॉल करून ही कमांड एक टाकतो, हे काय काय लागतं ते टाकून देतो अजून. सेकंड आणि ही कमांड. ठीक आहे, टाइम लागते इमेज बिल्ड होईल. सगळी तुमची इमेज बिल्ड होती, टाइम लागते खूप. स्टॉप झालं काय? हे जेनकिन्स मशीनमुळे प्रॉब्लेम येते थोडं. T2 मायक्रो घेतलं ना, लोड वाढला असं असं करते. क्रॅश झालं वाटतं. सर्व रिस्टार्ट करतो मी, थोडं मशीन स्लो झाली. मशीनच थोडी झाली होती क्रॅश. ठीक आहे, मी नेक्स्ट टाइमला चांगल्या मशीनवरच करतो, T2 मीडियमवरच करतो सगळी गोष्टी. ठीक आहे, एवढं करून बघा, होऊन जाईल, स्क्रिप्ट वर्क होईल. जर काय आला इश्यू तर राहू द्या. तर कधी बघायचं प्रोजेक्ट? उद्या संक्रांत आहे ना, उद्या बुधवारी चालेल का तुम्हाला सगळ्याला? उद्या सकाळी बुधवारी असं वेनेसडेला. हो सर, वेनसडेला चालेल.
इव्हिनिंगला ना मला काय करायला घेते बिनकामाचं. ठीक आहे, सगळ्याला चालेल ना वेनेसडेला. आणि हा प्रोजेक्ट रिलेटेड सगळा अभ्यास करून घ्या बरं का, म्हणजे तुम्हाला असं काही गोष्टी डोक्यावरून जायला नाही पाहिजे, त्या टाइमला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. आता मी कसं पूर्ण बेसिक हे ते गोष्टी सेटअप हे ते सांगणं. आता सेटअप तर ऑलरेडी सगळ्याचं रेडी असेलच. सेटअप तर मी ऑलरेडी मी रेडी करून ठेवेल. काय फक्त तुम्हाला पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते कंटेनर क्रिएट, इमेज पूल करून कंटेनर क्रिएट करून त्या कंटेनरमध्ये आपल्याला काम करायचं ते बघायचं. आणि ते झाल्यानंतर सगळे कंटेनर आपल्याला डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, ते गोष्टी आपल्याला बघायच्यात. तर ते आपण वेनेसडेला बघू. 1 दिवस मध्ये तुम्हाला टाइम भेटतंय तर प्रॉपर प्रिपरेशन करा आणि हे गोष्टी तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, याच्यात काय डाऊट कोणाला? मी आत्ताची पाईपलाईन देतो, नेक्स्ट वाली नाही देत अजून. नेक्स्ट एवढं बघा तुम्ही. आणि डॉक करपचं क्रेडेन्शियल्स. अरे हा ओके, आपण एक गोष्ट मिस केली. ठीक आहे, स्क्रीन विजिबल आहे ना माझी? इथं तुम्हाला क्रेडेन्शियल कोणतं द्यावं लागेल? डॉकर हब क्रेडेन्शियल्स. क्रेडेन्शियल आयडी द्यावा लागेल ना? येस, परफेक्ट. क्रेडेन्शियल आयडी द्यावा लागेल. 77 डॉकरचं काय होतं आपलं? डॉकरचं क्रेडेन्शियल आयडी काय होतं? 11. हे पण दिलं होतं आपलं. हे स्क्रिप्ट आताची रन नाही होणार, हे द्यायचं राहिलं आपलं. ठीक आहे, कारण की हे कधी भेटतं आपल्याला माहिती आहे काय? बघा, जेव्हा तुम्ही इथं क्रेडेन्शियल स्टोअर करता तेव्हा ही आयडी भेटते. ती आयडी तिथं अपडेट करावी लागते. आपण आधीच का नव्हती केली माहिती आहे का? याच्यामुळेच आपल्याला ती आयडी नव्हती भेटली आपल्याला. ठीक आहे, आता आयडी भेटली. ठीक आहे, एवढं बघा होऊन जाईल. आताची स्क्रिप्ट रन नाही होणार कारण की आपल्याकडे क्रेडेन्शियल आयडी नव्हतं टाकलं आपण. ठीक आहे, आता एक याला इन्स्टन्सला टर्मिनेट करतो मी किंवा स्टॉप करून टाकतो. बघू, एवढं बघा. मी स्क्रिप्ट तुम्हाला सेंड करतो ग्रुपवर. ठीक आहे, चालते. थांबवायचं मग रेकॉर्डिंग स्टॉप करतो.